पर्यंत आपण काही प्रवचन ऐकणार आहोत. तर त्यातलं आजचं हे महत्वाचं प्रवचन आहे. तर मी आपल्याला सांगू इच्छितो की जी महाबोधी पत्रिका आहे, ज्या महाबोधी पत्रिकेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे लेख लिहिलेला होता तो 16 पानाचा लेख होता. 16 पानं होते एकूण त्याच्यामध्ये आणि जवळपास 6500 शब्दांचा तो महत्वपूर्ण लेख होता. आणि आपल्यापैकी काही लोकांना असं वाटत असेल की त्या लेखामध्ये एवढं काय आहे. एक आर्टिकल बाबासाहेबांनी लिहिलं तर त्या आर्टिकल मध्ये एवढं काय आहे आणि बाबासाहेबांनी महाबोधी पत्रिकाच का स्वीकारली, इतर दुसरे काही मासिक पाक्षिक वर्तमानपत्र का त्यांनी निवडले नव्हते. तर याचं कारण महत्वाचं असं होतं की ही महाबोधी पत्रिका महाबोधी सोसायटीचे जे चेअरमॅन होते अनागारी धर्मपाल, आणि हे धर्मपाल बाबासाहेबांच्या अगोदर बोधिसत्व म्हणून उदयास आलेले होते. आणि त्या बोधिसत्वानी महाबोधी सोसायटीची स्थापना केलेली होती. आणि त्या महाबोधी सोसायटीच्या अंतर्गत एक पत्रिका होती, एक मासिक होतं, त्याचं नाव होतं महाबोधी पत्रिका. आणि मग त्यामध्येच बाबासाहेबांनी हा लेख का लिहिलेला आहे. तर महाबोधी पत्रिका हे जवळपास जे काही बौद्ध राष्ट्र होते, मग श्रीलंका असेल, जपान असेल, थायलंड असेल, भूटान असेल, जे काही नेपाळ असेल, जे काही बौद्ध राष्ट्र होते आणि इतर अबौद्ध राष्ट्रामध्ये सुद्धा ही महाबोधी पत्रिका जात होती. आणि अशा आंतरराष्ट्रीय लेवलवर प्रकाशित होणाऱ्या महाबोधी पत्रिकेमध्ये जर मी आर्टिकल लिहिलं तर मला जे काही सांगायचं आहे, मला जे काही माझ्या बांधवांना सांगायचं आहे, किंवा ह्या जगातल्या बौद्ध लोकांना सांगायचंय, किंवा जे लोक बौद्ध नाहीत अशाही लोकांना मला जे काही सांगायचंय ते प्रकर्षाने या महाबोधी पत्रिकेमधून मला सांगता येईल. आणि माझे विचार हे सगळ्या लोकांना कळतील असं बाबासाहेबांना वाटत होतं. म्हणून त्यांनी महाबोधी पत्रिकेमध्ये हा लेख लिहिलेला आहे. 1948 मध्ये आपण थोडस पूर्व जाऊया की 1950च्या पूर्वी बाबासाहेबांच्या मनामध्ये काय होतं. बाबासाहेबांनी जे काही तयारी केलेली आहे, बौद्ध धर्म स्वीकारण्याची जी काही तयारी केलेली आहे, बौद्ध धर्म अनुसरण करण्याची जी काही तयारी बाबासाहेबांनी केलेली आहे, तर ती तयारी बाबासाहेबांनी खूप पूर्वीपासून केलेली होती. आपल्याला माहित आहे की 1935 मध्ये बाबासाहेबांनी येवला मुक्कामी धर्मांतराची घोषणा केलेली होती, नाही का. धर्मांतराची घोषणा केलेली होती. काय म्हणाले होते बाबासाहेब, मी हिंदू म्हणून जन्मलो हे माझ्या हातात नव्हतं, परंतु मी हिंदू म्हणून मरणार नाही हे मात्र माझ्या हातामध्ये आहे. मी धर्मांतर करणार हे बाबासाहेबांनी प्रकर्षाने 1935 ला येवला या परिषदेमध्ये सांगितलेलं होतं. आणि मग तिथून बाबासाहेबांच्या मनामध्ये एक श्रद्धा भगवान बुद्धांच्या बद्दल खूप मोठ्या प्रमाणात निर्माण झाली. आणि तिथूनच बाबासाहेबांनी ठरवलं की मला आता धर्मांतर करायचं आहे. आणि धर्मांतर करायचंय म्हणून बाबासाहेब थांबलेत असं नाहीये. तर त्यांनी नंतर 1948 मध्ये अस्पृश्य मूळचे कोण हा एक ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे. इंग्लिश मध्ये त्याचं नाव आहे हू वेर शूद्रास, नाही का. अस्पृश्य मूळचे कोण होते हा एक फार मोठा ग्रंथ बाबासाहेबांनी लिहिलेला होता. आणि त्याच्यामध्ये त्यांनी अस्पृश्यांची किती अवनती आहे, अस्पृश्य किती रसातळाला गेलेले आहेत हे बाबासाहेबांनी त्याच्यामध्ये मांडलेलं होतं. त्यानंतर बाबासाहेबांनी हिंदू स्त्रियांची उन्नती आणि अवनती हाही एक लेख लिहिलेला होता. म्हणजे हिंदू स्त्रिया ह्या किती गलित गात्र अवस्थेमध्ये जगतायत, किती वाईट अवस्थेमध्ये जगतायत हे बाबासाहेबांनी एका लेखामध्ये लिहिलेलं होतं. आणि मग 1948 ते 1956 आपल्याला माहिती आहे बाबासाहेबांनी धर्मांतर कधी केलेले, 1956 14 ऑक्टोबर 1956 ला. म्हणजे हा 8 वर्षाचा काळ बाबासाहेबांचा अत्यंत कसोटीचा होता.
म्हणजे 1948 ला बाबासाहेबांनी अस्पृश्य कोण होते हा ग्रंथ लिहिला आणि त्याच्यानंतर 1956 ला बाबासाहेबांनी धर्मांतर केलं. म्हणजे 48 ते 56 पर्यंत बाबासाहेबांनी खूप खूप मोठ्या प्रमाणात काय केलेलं आहे, चिंतन केलेलं आहे. हिंदू धर्माचा अभ्यास केलेला आहे, बौद्ध धर्माचा अभ्यास केलेला आहे आणि एक प्रकारे बाबासाहेबांच्या तो कसोटीचा काळ होता. आणि बाबासाहेबांनी त्याच्या पुढं भारतीय संविधान देखील लिहिलेला आहे. भारतीय संविधान बाबासाहेबांनी कधी लिहिलेलं आहे? 26 नोव्हेंबर 1949 रोजी त्यांनी लिहून संविधान सभेमध्ये ते सादर केलेलं आहे. आणि 1950 मध्ये 26 जानेवारी 1950 मध्ये बाबासाहेबांनी हे संविधान भारत देशाला अर्पण केलेलं आहे. आणि मग तेव्हापासून भारत हा प्रजासत्ताक देश बनलेला आहे. म्हणजे लोकांच्या हातामध्ये काय गेलेली आहे, सत्ता गेलेली आहे. अगोदर राजांच्या हातात सत्ता होती, मतदानाचा अधिकार आपल्याला नव्हता. परंतु 1950 मध्ये मात्र बाबासाहेबांनी संविधान सभेला ते संविधान अर्पण केलं आणि मग तेव्हापासून 1950 पासून हा देश हा लोकांच्या ताब्यात गेलेला आहे. त्यानंतर आपल्याला माहित आहे की बाबासाहेब लॉ मिनिस्टर होते. थोडीशी मी पार्श्वभूमी सांगतोय तुम्हाला की बाबासाहेब लॉ मिनिस्टर होते आणि बाबासाहेबांना माहित होती की हिंदू स्त्रियांची फार अवनती आहे. गलित गात्र अवस्थेमध्ये हिंदू स्त्रिया जगतायत. तर त्या स्त्रियांच्या उन्नतीसाठी बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल लिहिलेलं होतं. माहिती आहे आपल्याला हिंदू कोड बिल? बाबासाहेब स्वतः काय म्हणतात की मी भारतीय संविधान लिहिण्यासाठी जेवढी मेहनत घेतली त्याच्यापेक्षा कितीतरी पट मी काय केलेलं आहे, हिंदू कोड बिल लिहिण्यासाठी मी शक्ती लावलेली आहे. आणि आपल्याला माहित आहे की हिंदू स्त्रियांना कुठल्याच प्रकारे वडिलांच्या संपत्तीत अधिकार नव्हता, त्यांना शिक्षणाचा अधिकार नव्हता, संपत्तीमध्ये अधिकार नाही. बाबासाहेबांना वाटत होते की हिंदू स्त्रियांना, आणि त्या काळात सगळे हिंदू होते ना, 56च्या अगोदर आपण हिंदूच होतो, म्हणजे सगळेच लोक हिंदू होते. विशेषतः हिंदू स्त्रियांच्या उन्नतीसाठी बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल सादर केलेलं होतं. परंतु हिंदू स्त्रियांनीच बाबासाहेबांच्या घरावर मोर्चे काढले की आम्हाला हिंदू कोड बिल नकोय, आम्हाला गरज नाही. बाबासाहेब म्हणतात की मी विलायतेमध्ये जाऊन एवढा शिकलेलो होतो, परंतु लोकांनी इथल्या स्त्रियांसाठी मी खूप काही करणार होतो, परंतु त्या स्त्रियांनी माझी जात बघितलेली होती. मी अस्पृश्य म्हणून ते माझ्याकडे पाहत होते आणि म्हणून संसदेमध्ये सुद्धा हिंदू कोड बिल हे फेटाळलं गेलं आणि महिलांनी माझ्या घरावर मोर्चे काढले आणि बाबासाहेब फार दुःखी झाले. बाबासाहेबांना वाटलं की मी ज्यांच्यासाठी कष्ट करतोय तेच माझ्या घरावर मोर्चे घेऊन येत आहेत, ज्यांच्यासाठी मी अहोरात्र प्रयत्न केलेले आहेत, अशाच महिलांचे नवरे त्या महिलांना पुढे करून माझ्या विरोधात गेलेले होते. बाबासाहेबांनी लॉ मिनिस्टर पदाचा राजीनामा दिलेला आहे. बाबासाहेब दुःखी झाले, बाबासाहेब खूप खिन्न झाले आणि त्यांनी राजीनामा दिल्याचं आपल्याला माहित आहे. त्याच्यानंतर आणखी एक घटना आहे. 1948 मध्ये संत गाडगे बाबा यांची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भेट घेतलेली आहे, संत गाडगे महाराजांची. आणि बाबासाहेबांनी संत गाडगे महाराजांना सांगितलं की बाबा मी धर्मांतर करणार आहे, मी हिंदू धर्म सोडणार आहे. परंतु बाबासाहेबांनी गाडगे महाराजांना सांगितलं नाही की मी कोणता धर्म स्वीकारणार आहे. गाडगे महाराज बाबासाहेबांना म्हणाले की बाबासाहेब तुम्ही माझ्यापेक्षा खूप मोठे विद्वान आहात, मी काय अडाणी माणूस आहे, मला काही कळत नाही, परंतु माझी एक इच्छा आहे बाबासाहेब की तुम्ही असा धर्म स्वीकारा की जो भारतातच जन्म झालेला आहे, भारतातलाच तुम्ही तो धर्म स्वीकारा. तुम्ही माझ्यापेक्षा खूप विद्वान आहात, माझ्यापेक्षा खूप हुशार आहात, तुम्ही खूप शिकलेले आहात, तुम्ही खूप चांगला निर्णय घेणार आहात, माझी अशी विनंती आहे. गाडगे महाराज बाबासाहेबांना विनंती करतायत की तुम्ही भारतातलाच धर्म तुम्ही स्वीकारा. आणि गाडगे महाराजांनी म्हटल्याप्रमाणेच त्यांनी बुद्ध धर्माचा स्वीकार एक प्रकारे तेव्हापासूनच संकल्प केलेला होता, 1935 पासूनच केलेला होता, परंतु अप्रत्यक्ष
बाबासाहेबांनी गाडगे महाराजांना नाही सांगितलं की मी बुद्ध धम्म स्वीकारणार आहे, परंतु त्यांच्या मनातला जो संकल्प होता की मी बुद्ध धम्म स्वीकारणार आहे, तेव्हा देखील बाबासाहेबांनी संकल्प केलेला होता की मी बुद्ध धम्म स्वीकारणार आहे. तर ही बाबासाहेबांची पूर्वतयारी होती. बाबासाहेबांनी धर्मांतराची ही एवढ्या मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रकारे त्यांनी धम्म स्वीकारण्याची तयारी केलेली आहे. बाबासाहेबांनी सहजच धम्म स्वीकारलेला आहे का? म्हणजे रात्री स्वप्न पडलं आणि दुसऱ्या दिवशी धम्म स्वीकारला असं आहे का? 1935 ते 1956 हा 21 वर्षाचा काळ म्हणजे बाबासाहेबांच्या चिंतनाचा, बाबासाहेबांच्या मननाचा, बाबासाहेबांच्या विचाराचा हा फार मोठा कसोटीचा काळ होता. आणि या विचाराअंती बाबासाहेबांनी काय केलेलं आहे? धर्मांतर केलेलं आहे. आपण आपल्या विषयाकडे येऊया की महाबोधी पत्रिकेमध्ये बाबासाहेबांनी जो लेख लिहिलेला आहे भगवान बुद्ध आणि त्यांच्या धर्माचं भवितव्य, कधी लिहिलेला आहे लेख हा? 1950 ला. धर्मांतराच्या अगोदर लिहिलेला आहे बाबासाहेबांनी लेख. धर्मांतर तर 1956 ला लिहिलं, परंतु बाबासाहेबांनी बौद्ध धर्माचा सांगोपांग विचार केलेला होता. बौद्ध धर्माचा खूप मोठ्या प्रमाणात बाबासाहेबांनी अभ्यास केलेला होता. तर महाबोधी पत्रिका ही अनागरिक धर्मपालांनी काढलेली होती. मी आपल्याला सांगितलेलं आहे. त्यांनी कोलकाता या ठिकाणी त्या महाबोधी सोसायटीचं ऑफिस होतं कोलकाता या ठिकाणी, आणि त्या महाबोधी पत्रिकेचे संपादक होते भंते संगरक्षितजी. कोण होते संपादक? भंते संगरक्षित. काल आज सकाळीच मला वाटते पुण्यसेनांनी सांगितलं की मृगेन संगरक्षित हे महाबोधी पत्रिकेचे संपादक होते. आणि बाबासाहेबांची आणि त्यांची भेट झाली पहिली, आणि त्यावेळेस बाबासाहेबांनी त्यांना विचारलं की ज्या महाबोधी पत्रिकेचे तुम्ही संपादक आहात त्या महाबोधी सोसायटीचे चेअरमॅन कोण आहेत? ब्राह्मण आहेत. ते ब्राह्मण कसे काय? हे बाबासाहेब भंते संरक्षितांना विचारतात, तुम्ही कसं काय तिथं काम करता? ज्या महाबोधी सोसायटीचे अनागरिक धर्मपालाच्या नंतर एक ब्राह्मण माणूस तिथं अध्यक्ष आहेत त्या सोसायटीचा, तुम्ही कसं काय तिथे? तुम्ही तर बौद्ध आहात. भंते संरक्षित असं म्हणतात की बाबासाहेब कोण ब्राह्मण आहे कोण कसं आहे हे मला माहित नव्हतं, मी फक्त त्या पत्रिकेचं संपादन करतोय. तर ते या ठिकाणी 3 बोधिसत्वांच्या भेटी होतात अप्रत्यक्षरित्या. एक पहिले बोधिसत्व कोण आहेत? अनागरिक धर्मपाल. ज्या धर्मपालांनी महाबोधी पत्रिका काढलेली होती, महाबोधी सोसायटीचे ते चेअरमॅन होते. दुसरे बोधिसत्व भंते संरक्षित जे महाबोधी पत्रिकेचे संपादक होते. तिथं कोणतं आर्टिकल आलं, कसं लिहायचं, कसं छापायचं हे भंते संरक्षित पाहत होते. दुसरे बोधिसत्व भंते संरक्षित होते. आणि त्या महाबोधी पत्रिकेमध्ये लेख लिहिणारे तिसरे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. म्हणजे या लेखाचं महत्व एवढं आहे. बाबासाहेबांनी 1950 ला लिहिलेला लेख याच्यामुळेच अतिशय ऐतिहासिक आहे की 3 बोधिसत्व हे एकत्र आलेले आहेत. कोण 3 बोधिसत्व? अनागरिक धर्मपाल, भंते संरक्षितजी आणि बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हे 3 बोधिसत्व या महाबोधी पत्रिका किंवा या लेखाच्या माध्यमातून ते एकत्र आलेले आहेत. म्हणून या लेखाला अतिशय महत्वाचं स्थान प्राप्त झालेलं आहे. डॉक्टर बाबासाहेबांनी लिहिलेल्या लेखामुळे हे 3 बोधिसत्व एकत्र आलेले आहेत. बुद्ध धम्माची दिशा दाखवण्याचं काम बाबासाहेबांनी या लेखामध्ये केलेलं आहे. या लेखात काय केले बाबासाहेबांनी? बुद्ध धम्म हा कसा असला पाहिजे, बुद्ध धम्माचा प्रसार आणि प्रचार कसा केला पाहिजे, एक प्रकारे दिशा देण्याचं काम बाबासाहेबांनी याच्यामध्ये केलेलं आहे. एक डायरेक्शन दिलेलं आहे की बुद्ध धम्म या पद्धतीने तो प्रसार आणि प्रचार केला पाहिजे. एक डायरेक्शन त्या लेखामध्ये त्यांनी दिलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की 1950 मध्ये श्रीलंकेला बाबासाहेबांनी भेट दिलेली होती. आंतरराष्ट्रीय धर्म परिषद होती. महासाहेब आंबेडकर आणि बाबासाहेब आंबेडकर दोघेही श्रीलंकेला गेलेले होते. आणि बाबासाहेबांची इच्छा होती की आपण तिथं गेलेलो आहोत, एका भिक्षूचं आपण प्रवचन ऐकावं. बाबासाहेबांनी इच्छा व्यक्त केली तिथं, आणि एका विहारामध्ये बाबासाहेब तिथं गेले आणि लोकांनी
सांगितलं की बाबासाहेब आता भिक्षू येणार आहेत आणि इथं प्रवचन देणार आहेत. बाबासाहेब म्हणतात की मी 1 तास थांबलो तिथं. भिक्षू आता येतात, नंतर येतात. 1 तासानंतर भिक्षू आले आणि 1 तासानंतर आल्याच्या नंतर जेवढे काही लोक बसले होते त्या सर्व लोकांनी भिक्षूंचे पाय धुतले. बाबासाहेब स्वतः सांगतायत. म्हणजे वाट पाहण्यात 1 तास गेला. लोकांनी भिक्षूंचे पाय धुण्यामध्ये अर्धा तास, पाऊण तास गेला. म्हणजे 1.5 पावणे 2 तास एवढा वाट पाहण्यात गेला, पाय धुण्यात गेला. आणि बाबासाहेब काय म्हणतात पुढं, त्या भिक्षूंनी फक्त 2च मिनिट प्रवचन दिले. किती मिनिट दिले? फक्त 2 मिनिट. आणि तेही सिंहली भाषेत दिले, कारण श्रीलंका हा सिंहली भाषिक लोकांचा देश आहे. आणि म्हणून बाबासाहेबांना असं लक्षात आलं की जर भिक्षू अशा पद्धतीचे असतील की केवळ लोक त्यांची पाय धुण्यामध्येच वेळ घालवत असतील आणि त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं विस्तारित पद्धतीने भगवान बुद्धाचा धम्म सांगायला पाहिजे होता, फक्त 2 मिनिटातच ते काहीतरी प्रवचन दिलं, तेही मला कळाले नाही, सिंहली भाषेत होता आणि ते भिक्षू निघून गेले. या लेखामध्ये बाबासाहेब फार गंभीरपणे सांगतायत की लोकांनी भिक्षूंचे पाय धुण्यामध्येच जास्त वेळ घालवले आहे. त्यानंतर बाबासाहेबांनी भिक्षू संघ हा किती कुचकामी आहे हे लेखात सांगितलेलं आहे. बाबासाहेबांनी तर एका ठिकाणी असं म्हणलं की हे पिवळं संकट आहे. केवळ चिवर धारण करून लोकांकडे जाऊन भिक्षा मागून, त्याला दान असं म्हटलेलं आहे किंवा भोजन दान असं म्हटलेलं आहे. केवळ विहारात राहून भिक्षू काही करू शकत नाही हे बाबासाहेबांनी विशेषतः या लेखामध्ये सांगितलेलं आहे. आणि मग बाबासाहेब काय म्हणतायत की मला असं वाटते, माझी अशी इच्छा आहे, बाबासाहेब त्या लेखात म्हणतात, त्यांच्या कार्यप्रणालीमध्ये बदल घडून आणणं हे लेख लिहिण्यापाठीमागचा बाबासाहेबांचा उद्देश होता. बाबासाहेब म्हणतात की भिक्षू संघाच्या कार्यप्रणालीमध्ये मला बदल घडवून आणायचा आहे. हा लेख दिशादर्शक यासाठी ठरलेला आहे की बाबासाहेबांनी जे जे काही या लेखामध्ये मांडलेलं होतं त्यांनी स्वतः हयातीमध्ये करून दाखवलेलं होतं. तर ह्या लेखामध्ये काय सांगितलंय आणखी पुढे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर हा जो लेख आहे 16 पानाचा, याच्यामध्ये 5 भाग बाबासाहेबांनी केलेले आहेत. आपल्याला अगदी सविस्तरपणे पाहायचा आहे. हा अभ्यास झाल्याच्या नंतर तुम्हाला कोणी काही प्रश्न विचारला तर तुम्ही अगदी सशक्तपणे त्याला उत्तर देऊ शकता. त्याच्यामुळे घाई गडबड काही न करता आपण अगदी व्यवस्थितपणे हा अभ्यास करणार आहोत. तर हा जो 16 पानाचा लेख आहे किती भागामध्ये आहे? 5 भागामध्ये. त्याच्यातलं जो पहिलं प्रकरण बाबासाहेबांनी दिलेलं आहे, पहिल्या भागामध्ये त्यांनी सांगितले की भगवान बुद्धांची इतर जे 3 धर्म संस्थापक आहेत त्यांच्याशी तुलना केली बाबासाहेबांनी. कोणते 3 धर्म संस्थापक आहेत? हिंदू धर्माचे संस्थापक श्रीकृष्ण, इस्लाम धर्माचे संस्थापक पैगंबर, ईसाई धर्माचे किंवा ख्रिश्चन धर्माचे संस्थापक येशू ख्रिस्त. हे 3 लोक जे आहेत, 3 धर्माचे 3 संस्थापक म्हणजे ख्रिश्चन धर्म संस्थापक येशू ख्रिस्त, इस्लाम धर्म संस्थापक पैगंबर, हिंदू धर्म संस्थापक श्रीकृष्ण, या तिघांची काय केलेली आहे बाबासाहेबांनी पहिल्या प्रकरणामध्ये बौद्ध धर्माशी तुलना केलेली आहे. म्हणजे हे 3 धर्म कसे वेगळे आहेत आणि भगवान बुद्धाचा धम्म कसा वेगळा आहे हे पहिल्या प्रकरणात त्यांनी सांगण्याचा अतिशय गंभीरतापूर्वक, निर्भीडपणे, कुणालाही न घाबरता बाबासाहेबांनी ते त्याच्यात विचार मांडलेले आहेत. बाबासाहेब कोण होते माहितीये का? वाघ होते. वाघ. कोणाला घाबरत होते का ते? बाबासाहेबांकडे एकदा स्वातंत्र्यवीर सावरकर गेले आणि ते काय म्हणाले, बाबासाहेब मी वाघ आहे म्हणाले. वाघ. काय म्हणाले? मी वाघ आहे म्हणाले. आम्ही वाघ आहोत आणि वाघ कुणाला घाबरत नाही. बाबासाहेब सावरकरांना काय म्हणाले माहितीये का? मिस्टर सावरकर, तुम्ही वाघ जरी असले तर त्या वाघाला
पिंजऱ्यात कसं अडकवायचं त्या वाघाचे मी मास्टर आहे म्हणाले. कोण आहे? मी मास्टर आहे. म्हणजे बाबासाहेब एवढे निर्भीड होते. तुम्ही वाघ जरी असले, उच्चवर्णीय लोक, पण तुमच्या सारख्या वाघांना पिंजऱ्यात कसं टाकायचं हे मला माहित आहे, असं बाबासाहेब निर्भीडपणे म्हणाले त्यांना. म्हणून त्या तिन्ही धर्म संस्थापकांची बाबासाहेबांनी काय केली? चिरपाड केली. असं उभं आडवं काय केले बाबासाहेबांनी? कापून टाकलेले. त्यांची मानसिक चिकित्सा केलेली बाबासाहेबांनी पहिल्या भागामध्ये. दुसऱ्या भागात काय आपण सविस्तर पाहणार आहोत. आज प्रास्ताविक असल्यामुळे थोडं तुम्हाला पुढे काय काय करणार आहोत ते तुम्हाला मी सांगणार आहे. दुसऱ्या भागात काय सांगितलंय बाबासाहेबांनी? बुद्ध धर्म व हिंदू धर्म यात काय फरक आहे? भगवान बुद्धाचा धर्म हा कसा आहे आणि हिंदू धर्म कसा आहे याची तुलना केलेली आहे. आलं लक्षात? दुसऱ्या भागामध्ये आपल्याला माहित आहे हिंदू धर्म कसा आहे? दैववादी आहे, कर्मकांड करणारा आहे, अंधश्रद्धा आहे, विज्ञानाला नाकारणं आहे, चातुर्वर्ण व्यवस्था आहे. हा हिंदू धर्म आहे. आणि बौद्ध धर्म कसा आहे? समतावादी आहे, विज्ञानवादी आहे, सगळ्यांना नैतिकतेवर आधारलेला धर्म आहे. बाबासाहेबांनी ह्या दुसऱ्या भागामध्ये काय केलेलं आहे? हिंदू धर्म जो रसातळाला गेलेला आहे आणि बौद्ध धर्म जो विकासाच्या शिखरावर आहे, अशा दोन धर्माची बाबासाहेबांनी काय केलेली? त्याच्यामध्ये फरक केलेला आहे. हा बौद्ध धर्म आहे आणि हा हिंदू धर्म आहे. हा नरक आहे. बाबासाहेब काय म्हणतात? हिंदू धर्म काय? नरक आहे. हा नरक कलित गात्र असलेला हिंदू धर्म असा आहे आणि बौद्ध धर्म कसा आहे? हा विकासाच्या शिखरावर गेलेला आहे. याची तुलना आपण सविस्तर नंतर पाहणार आहोत. तर दुसऱ्या भागात हे सांगितलेलं आहे. तिसऱ्या भागामध्ये बाबासाहेबांनी काय सांगितलेले? आता हिंदू धर्म, इस्लाम धर्म, ईसाई धर्म आणि बौद्ध धर्म याच्यामध्ये तुलना केली बाबासाहेबांनी. आणि हिंदू धर्म आणि बौद्ध धर्म याच्यात सविस्तर बाबासाहेबांनी काय फरक आहे सांगितलेले. तिसऱ्या भागात काय सांगितले बाबासाहेबांनी? बुद्ध धर्माचं पुनरुज्जीवन भारतात होणार ही श्रद्धा बाबासाहेबांमध्ये फार मोठ्या प्रमाणात होती. बाबासाहेबांनी पुनरुज्जीवन का म्हटलेलं आहे? बुद्ध धर्माचं का म्हटलेलं आहे? बाबासाहेबांच्या अगोदर भिक्षू संघ काम करत नव्हता का? बाबासाहेबांच्या अगोदर बौद्ध धर्म हा विकासाच्या शिखरावर गेला नव्हता का? पुनरुज्जीवन होऊ शकते असं का म्हटलं बाबासाहेबांनी? बाबासाहेबांचे अनुभव होते ना की केवळ भिक्षू हे विहारवासी झालेले आहेत. भिक्षू केवळ दान आणि भिक्षा मागण्यासाठी लोकांकडे जातात. ते प्रशिक्षित नाहीयेत. त्यांनी ते ध्यान करत नाहीत, ते साधना करत नाहीत, ते प्रवचन देत नाहीत, लोकांमध्ये जात नाहीत, ते मिसळत नाहीत. हा बाबासाहेबांचा अनुभव होता. म्हणून बाबासाहेबांना वाटत होतं की जो राजा अशोकाच्या काळामध्ये जो बौद्ध धर्म होता, जो भगवान बुद्धांनी फार मोठ्या प्रमाणात बुद्ध धर्म हा विकासाच्या शिखरावर गेलेला होता, जो आज नाहीये बाबासाहेब म्हणत होते जेव्हा बाबासाहेब हयातीत होते. म्हणून ते काय म्हणत होते? त्याला त्याचं पुनरुज्जीवन करता येते. पुनरुज्जीवन म्हणजे काय? काय पुनरुज्जीवन म्हणजे? बाबासाहेब म्हणाले होते 1956 ला, आज माझा पुनर्जन्म होत आहे, आज माझा नवा जन्म होते. नवा जन्म होते म्हणजे काय? विचाराने मी आता नवीन धर्मात आलेलो आहे. हा पुनर्जन्म आहे. माणसाचा पुनर्जन्म कसा होतो? विचाराने होतो, नाही का? तुम्ही अगोदर कर्मकांड, करणी, नवस, सायास, देव याच्यामध्ये अडकलेला होता. त्याच्यातून तुम्ही बाहेर पडला, त्याचा अर्थ काय? तुमचा आता पुनर्जन्म झालेला आहे. जो बौद्ध धर्म अतिशय रसातळाला गेलेला होता असं बाबासाहेबांना वाटत होतं. कोणी धर्म प्रचारक नाही, कोणी प्रशिक्षित नाहीये. बाबासाहेबांना आशावाद होता. तिसऱ्या भागात त्यांनी सांगितले. काय म्हणाले बाबासाहेब? की मला बौद्ध धर्माचं पुनरुज्जीवन करायचंय. हे तिसऱ्या भागात त्यांनी सांगितलेले. पुनरुज्जीवन म्हणजे काय? पुन्हा विकासाच्या शिखरावर मला बुद्ध धर्माला न्यायचं असं बाबासाहेब म्हणतात तिसऱ्या भागात. चौथ्या भागात बाबासाहेब काय म्हणतात? इतर धर्माच्या तुलनेत बौद्ध धर्मच कसा आदर्श ठरू शकतो याची मीमांसा बाबासाहेबांनी केली. इतर जे कोणतेही धर्म आहेत
हिंदू, मुस्लिम, सीख, ईसाई किंवा इतर कुठलेही धर्म असतील, या धर्माच्या तुलनेत बौद्ध धर्म हा कसा आहे, सकस आहे, फार विकासाकडे घेऊन जाणार आहे, याची मीमांसा केली. मीमांसा करणं म्हणजे काय? चर्चा केलेली आहे, याची कारण सांगितलेली, याची उदाहरणं दिलेली की बौद्ध धर्मच हा खऱ्या अर्थाने श्रेष्ठ आहे, हे बाबासाहेबांनी 4थ्या भागामध्ये सांगितलेलं आहे. आणि 5वा भाग जो शेवटचा आहे, त्याच्यामध्ये बाबासाहेब काय सांगितले त्यांनी की बुद्ध धर्माच्या प्रचार प्रसारासाठी, आता पहा तुम्हाला बुद्ध धर्म माहित आहे, बुद्ध धर्म काय स्वतःजवळ ठेवून घेण्याची बाब आहे का? आहे का? नाही. काय करावं लागेल? प्रसार प्रचार करावा लागेल, प्रसार प्रचार करावा लागेल. म्हणून बाबासाहेब काय म्हणतात की बुद्ध धर्माच्या प्रचार प्रचारासाठी कोणते पावलं उचलले पाहिजे, याबाबत बाबासाहेबांनी सांगितले. काय केलं पाहिजे बुद्ध धर्माचा प्रसार प्रचार करण्यासाठी? इथं शिबिर केंद्र तर आहे, परंतु या शिबिर केंद्राचा विकास केव्हा होईल? इथं लोक भरपूर आले, धर्म शिकू लागले, वर्कशॉप घेऊ लागले, मुलांचे तरुण तरुणींचे वर्कशॉप होऊ लागले, महिलांचे शिबिर होऊ लागले, जनरल शिबिर होऊ लागले, धर्मचारींचे शिबिर होऊ लागले. आपण इथले धर्मचारी झालेले, धर्ममित्र झाले, खेड्यापाड्यात जाऊन धर्म प्रसार आणि प्रचार करू लागले, तरच काय या शिबिर केंद्राचा फायदा आहे की नाही? बुद्ध धर्माचा फायदा कधी आहे? जर आपण प्रचार आणि प्रसार करू लागलो. प्रचार आणि प्रचारासाठी पावलं कोणती उचलली पाहिजे, हे बाबासाहेबांनी 5व्या भागामध्ये सांगितलेलं आहे. तेव्हा बंधू आणि भगिनींनो, बाबासाहेबांनी जो काही लेख लिहिलेला होता 1950 ला, तो 50 मध्ये लिहिलेला लेख हा साधा सुद्धा आहे का? एक प्रकारे दिशादर्शक आहे. तुमच्या जालन्यामध्ये चौफुली बघा आहे की नाही? चौफुली म्हणजे काय? चौकोन आहे नाही का? चौक म्हणतो आपण त्याला नाही का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, महात्मा फुले चौक, सावित्रीबाई फुले चौक. एखादा अनोळखी माणूस तिथं येऊन उभा टाकला, त्याला शिबिर केंद्र कुठे मला माहितच नाही. रात्री मी ड्रायव्हिंग करू लागलो, वाकळे साहेबांची गाडी, शेजारी आमचे अरुण बोधी बसलेत, पुण्यसेन बसलेत, आमचे अनुरत्न वाघमारेजी बसलेत. तर मी ड्रायव्हिंग करतो, मला माहितच नाही केंद्र कुठे, केंद्र कोणत्या साईडला आहे, केंद्र कोणत्या साईडला आहे हे मला माहितच नाही. तर तिथं दिशा दाखवण्याचं काम कोण करत होते? अरुण बोधी करत होते. ते म्हणत होते प्रज्ञारेक्षित इकडे गाडी घ्या, आपल्याला इकडे जायचंय. मी 4-5 वेळेस आलो, परंतु इकडे केंद्र हे मला माहितच नाही. दिशा देण्याचं काम ते करत होते. बाबासाहेबांनी देखील बुद्ध धर्माला दिशा देण्याचं काम या आर्टिकल मध्ये केलेले, या लेखात केलेले, की बुद्ध धर्माचा प्रसार आणि प्रचार कशा पद्धतीने केला पाहिजे. केवळ भारतातच नाही, संपूर्ण विश्वामध्ये बुद्ध धर्माचा प्रसार आणि प्रचार कसा केला पाहिजे हे दिशा देण्याचं काम या 5 भागामध्ये बाबासाहेबांनी केलेलं आहे. तर आज पहिला भाग आपण पाहूया. इथं पहिला भाग काय? भगवान बुद्धाची इतर 3 धर्माशी तुलना. यस पहिला भाग आपण पाहणार आहोत. पहिल्या भागात काय सांगितलं बाबासाहेबांनी? भगवान बुद्धाची इतर 3 धर्म संस्थापकांशी तुलना केलेली सविस्तर पाहणार आहोत आपण. शिबिर झाल्याच्या नंतर आपल्याला असं वाटलं की अरे यस, माझ्यामध्ये आता शक्ती आलेली आहे, माझ्यामध्ये ऊर्जा आलेली आहे, माझ्यामध्ये वीर्य निर्माण झालेलं आहे, असं आपल्या सर्वांना वाटलं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर हे अतिशय धीट आणि निर्भीड होते. बाबासाहेब म्हणजे साधे सुधे होते का? त्या सावरकराला काय सांगितलं त्यांनी? तू वाघ जरी असलास तर मी कोण आहे? वाघांना पिंजऱ्यात अडकवणारा मी मास्टर आहे. मी कोणाला घाबरणारा नाही, वाघालाही घाबरत नाही, कोणालाच घाबरत नाही. बाबासाहेब असे निर्भीड होते. त्यांना जे सांगायचे, जे बोलायचे ते अगदी ते परखडपणे सांगायचे. बरोबर आहे? पंडित नेहरूंना देखील ते घाबरत नव्हते. पंतप्रधान पंडित नेहरूंना देखील ते घाबरत नव्हते.
पंतप्रधान जरी असले, ते बाबासाहेब लॉ मिनिस्टर जरी असले तरी ते घाबरत होते का? अजिबात नाही, ते अजिबात घाबरत नव्हते. त्यांना जे सांगायचं ते सांगत होते. याही ठिकाणी, याही लेखामध्ये ही महाबोधी पत्रिका पूर्ण विश्वामध्ये जाणारी होती. जपान, अमेरिका, थायलंड, भूटान, श्रीलंका, नेपाळ या पूर्ण देशामध्ये ही जाणारी पत्रिका होती. बाबासाहेबांना असं वाटलं नाही की मी जे सांगतोय हे लोकांना आवडत नाही, आणि आवडत नसेल तर लोक जर मला मारायला आले तर मी काय करू, असं अजिबात त्यांना वाटत नव्हतं. ते खरं बोलणारे होते, ते सत्यवादी होते, म्हणून ते निर्भीडपणे बाबासाहेबांनी त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि त्यांना जे सांगायचं ते अगदी स्पष्टपणे, परखडपणे त्यांनी या पहिल्या भागामध्ये सांगितलं. काय सांगितलं बाबासाहेबांनी पहिल्या भागात? भगवान बुद्धाची त्यांनी इतर 3 धर्मसंस्थापकाशी तुलना केलेली आहे. तर ते कोण आहेत? बहादर 3 धर्मसंस्थापक कोण आहेत ते आपल्या सर्वांना माहित आहे. ख्रिश्चन धर्माचे संस्थापक येशू ख्रिस्त यांच्याबद्दल थोडीशी माहिती बघू आपण. काय आहे, कोण आहेत येशू ख्रिस्त? येशू ख्रिस्त स्वतःला देवाचे पुत्र मानवणारे होते. म्हणजे यांचा जन्म कसा झालेला आहे? देवाच्या पोटातून झालेला आहे. ते म्हणायचे की मी देवाचा पुत्र आहे, मी देवाचा एकमेव पुत्र आहे, एकुलता एक आहे, लाडाचा आहे, माझ्यानंतर भाऊ नाही, बहीण नाही, कोणीच नाही. किती अहंकार आहे येशू ख्रिस्ताला. मीच देवाचा पुत्र आहे, मला भाऊ नाही, बहीण नाही, कोणीच नाही, मी सांगेल ते श्रेष्ठ आहे, असं त्यांनी म्हटलेले. तुम्हाला जर देवाच्या राज्यात जायचं असेल, देवाचं राज्य कुठे आहे? त्यांच्या भाषेत बोलू आपण थोड्या वेळासाठी. आपल्याला त्यांची भाषा आवडत नाही, आपण बोलतही नाही, पण त्यांची भाषा समजून येते. काय म्हणतात? तुम्हाला जर देवाच्या राज्यात जायचं असेल, म्हणजे स्वर्गात जायचं असेल, देवाचं राज्य त्यांच्या भाषेत काय? स्वर्गात जायचं असेल, तर तुम्ही माझ्यावरच विश्वास ठेवला पाहिजे. मी म्हणाल तेच तुम्ही केलं पाहिजे. तुम्ही मला शरण आलं पाहिजे, तुम्ही मला माझं पूजन केलं पाहिजे, माझी आराधना केली पाहिजे, मला शरण आलं पाहिजे, मला विनंती केली पाहिजे, मला अर्जव केलं पाहिजे, तुम्ही मला शरण आलं पाहिजे, तरच मी तुमच्यासाठी स्वर्गाचं दार उघडू शकतो. असं कोण म्हणते? येशू ख्रिस्त म्हणते. तुम्हाला चर्चा करायची, ग्रुप चर्चेमध्ये जाणार आहोत आपण 1 तासानंतर. काय म्हणतात ते? तुम्ही मला शरण आलं पाहिजे, कारण मी कोण आहे? देवाचा पुत्र आहे, मी देवाचा पुत्र आहे, मी सांगेल तेच तुम्ही करायचं. तुम्हाला जर स्वर्गात जायचं असेल ना, मी सांगेल तेच तुम्ही करायचं, तरच मी तुमच्यासाठी स्वर्गाचं दार उघडू शकतो. म्हणजे हा जसं काही गेटकीपरच आहे, गेटवर बसलेला आहे, चौकीदार आहे, चौकीदार म्हणून बसलाय, हातात दंडा घेऊन जसं काय बसलेला आहे. तो म्हणतो की तुम्हाला जर मध्ये जायचं ना, मला विनंती करावं लागेल. पहा, एखादा चौकीदार असतो, तुम्हाला काम त्याच्याशी असेल आणि तुम्हाला जायची तिथे इच्छा आहे आणि तुम्हाला त्याला सोडायची इच्छा नाही मध्ये, तर तो चौकीदार काय म्हणतो? मी तुला सोडतो, मला थोडीशी दे काहीतरी. असा हा आहे तो, हा असा चौकीदार आहे. म्हणजे काय दे? तू मला विनंती कर, माझी आराधना कर, तरच मी काय करतो? मी तुला आतमध्ये सोडतो. म्हणजे आतमध्ये सोडतो म्हणजे कुठं? स्वर्गात सोडतो, असं येशू ख्रिस्तांनी म्हटलेलं आहे. तुम्हाला स्वर्गात जायचं असेल तर तुम्ही माझी विनंती, मला पूजा अर्चा करा, मला शरण या, मला विनंती करा, तरच मी तुम्हाला स्वर्गात नेऊन सोडतो, असं म्हणणारा हा येशू ख्रिस्त आहे. हे येशू ख्रिस्ताबद्दल बाबासाहेबांनी सांगितलेले की हे येशू ख्रिस्ताचं तत्वज्ञान आहे. दुसरे कोण आहेत? महम्मद पैगंबर आहे. महम्मद पैगंबर बघा, महम्मद पैगंबरांनी काय केलेले? 7व्या शतकामध्ये इस्लाम धर्माची स्थापना केलेली. हे बंधू आणि भगिनींनो, आपल्याला बौद्ध धर्मावर बोलायचं असेल तर बाकी सगळ्या धर्माचा आपल्याला अभ्यास केला पाहिजे. केवळ बौद्ध धर्मच आपल्याला माहित असून चालत नाही, तर आपल्याला सर्व धर्माचा आपल्याला अभ्यास असला पाहिजे. बाबासाहेबांनी केवळ बौद्ध धर्म अभ्यासलेला आहे का? नाही, सर्व धर्माचा त्यांनी अभ्यास केलेला आहे. सर्व धर्माचा अभ्यास करून अंती बाबासाहेबांनी काय केलेले? बौद्ध धर्माचा स्वीकार केलेला आहे. तर हा महम्मद पैगंबर कोण आहे हेही आपल्याला माहित असलं पाहिजे. तर हा इसवी सनाच्या 7व्या शतकामध्ये यांनी काय केलेले? इस्लाम धर्माची स्थापना केलेली. येशू ख्रिस्तानी काय म्हटलं स्वतःबद्दल? मी कोण आहे? देवाचा पुत्र आहे. केवळ पुत्र आहे का? एकुलता एक आहे, माझ्यानंतर भाऊ नाही, बहीण नाही, कोई नाही, मैं अकेला हूं, लाडाचा, है की नाही?
तर हा काय म्हणतो मोहम्मद पैगंबर, मी देवाचा प्रेषित आहे किंवा दूत आहे असं म्हटले. मेसेजर आहे. मेसेजर म्हणजे काय? प्रेषित, दूत. म्हणजे पोस्टमॅन असतो की नाही, आपल्या घरी पत्र आणून देणारा. आजकाल पोस्टमॅन बंद झाले. कोण येतात आपल्याकडे आता? अमेझॉनचे एजंट येतात नाही का, पुस्तक ऑनलाईन एजंट येतात की नाही, की कोलकात्याहून एखादं पुस्तक तुम्ही मागवलं, एखादी वस्तू मागवली, तुमच्या घरी आणून. हे प्रेषित आहे, दूत आहे. कोणीतरी सांगितलं ते तुम्हाला मेसेज देणारा आहे. तो मी देवाचा प्रेषित आहे, देवाचा दूत आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि तो काय म्हणतात, मी अल्लाहचा शेवटचा पैगंबर आहे. पैगंबर म्हणजे काय? पैगाम सांगणारा पैगंबर असं म्हटलेले. पैगंबर कशाला म्हणतात? पैगाम म्हणजे निरोप, निरोप देणारा, पैगाम सांगणारा पैगंबर. पैगंबर त्याचं नाव यासाठी पडले की तो अल्लाने सांगितलेला निरोप देणारा आहे, दूत आहे, म्हणून त्याला पैगंबर असं म्हटलेलं आहे. आणि ते पण काय म्हणतात, माझ्यानंतर दुसरा कोणीही प्रेषित जन्मास येणार नाही. सगळी खानदानच त्यांनी ब्रेकडाऊन केली. त्यांनी काय केले? त्यांनी माझ्यानंतर कोणीही प्रेषित जन्माला येणार नाही. येशू ख्रिस्तानी तेच म्हणले की माझ्यानंतर कोणी देवाचा पुत्र असणार नाही. म्हणजे यांनी काय केले की फॅमिली प्लॅनिंग करून टाकलेले. आता याच्यानंतर मुलं बाळ होणारच नाही जणू काही, म्हणजे त्या अल्लाहला काही लेकरं होणार नाही. त्यांनी असं ब्रेकडाऊन करून टाकलेलं. आपल्याला हे समजून घ्यायचा विषय. म्हणजे किती थोतांड सांगितले त्यांनी, किती म्हणजे कोणाला न पटणारं सांगितलं की माझ्यानंतर कोणीच असणार नाही असं म्हटलेलं आहे. माझ्यानंतर कोणीच मेसेजर नाही, कोणीच तुम्हाला निरोप देणार नाही, मीच आहे ते असं म्हटलेलं आहे. माझ्यानंतर दुसरा कोणी प्रेषित जन्मास येणार नाही असं म्हटलेलं आहे. त्यामुळे ज्यांना जन्नत मध्ये जायचंय, दोन संकल्पना आहे इस्लाम धर्मामध्ये, जन्नत आणि जहन्नुम. जहन्नुम म्हणजे काय? नरक. जन्नत म्हणजे स्वर्ग. जसं हिंदू धर्म काय म्हणते, स्वर्ग आणि नरक, तसं इस्लाम धर्म काय म्हणते, जन्नत आणि जहन्नुम. जन्नत म्हणजे स्वर्ग, जहन्नुम म्हणजे नरक. तर ते काय म्हणतो, त्यामुळे ज्या ज्या लोकांना जन्नत मध्ये जायचंय, स्वर्गात जायचंय, त्यांना मीच घेऊन जाऊ शकतो, हाताला धरून घेऊन जाऊ शकतो असं म्हणायला नाही का, दुसरा कोणी घेऊन जाऊ शकत नाही. म्हणजे येशू ख्रिस्ताच्या पुढे जाऊन हा बोललाय. येशू ख्रिस्त काय म्हणाला, मी देवाचा पुत्र आहे. हा काय म्हणतो, मी देवाचा पुत्र वगैरे कोणी नाही, मी कोण आहे? देवाचा प्रेषित आहे, मेसेजर आहे. आणि माझ्यानंतर दुसरा कोणीही मेसेजर जन्माला येणार नाही, माझ्यानंतर कोणीही एजंट जन्माला येणार नाही. मीच तुम्हाला वस्तू आणून देणार आहे, मीच तुम्हाला स्वर्गात घेऊन जाणार आहे. असा तो एक पाऊल पुढे टाकून, येशू ख्रिस्ताच्या पुढे पाऊल टाकून ते मोहम्मद पैगंबर बोलत आहे. येशू ख्रिस्त काय म्हणतो की मी देवाचा पुत्र आहे. मोहम्मद पैगंबर काय म्हणतो, मी अल्लाहचा पैगंबर आहे, मी प्रेषित आहे, मी दूत आहे. आणि तुम्हाला स्वर्गात जन्नत मध्ये जायचं तर माझीच तुम्हाला मदत घ्यावी लागेल असं त्या दोघांनी म्हटलेले. आता बडे बॉस काय म्हणतात बघू. बडे बॉस कोण आहे? श्रीकृष्ण. हे तर या दोघांच्या पुढे यांनी पाऊल टाकलेलं आहे. येशू देवाचा पुत्र स्वतःला म्हणतो, पैगंबर देवाचा स्वतःला दूत म्हणतो. पण श्रीकृष्ण मात्र काय म्हणतात, या दोघांच्याही पुढे जाऊन ते असं म्हणतात की मी देवांचा देव आहे, मीच देवांचा देव आहे. मी ना देवाचा पुत्र ना देवाचा दूत, तर मी कोण आहे? मी देवांचा देव आहे, देवाधिपती आहे. मीच ईश्वर आहे, मीच विष्णू आहे, मीच सगळं काही मीच आहे. माझ्या पुढे दुसरं कोणी नाही. त्यानंतर हद्दच केलेली नाही का. बाकी तरी बिचारे म्हणत होते की मी देवाचा पुत्र आहे, मी कोणाच्या पोटी जन्माला आलो, मी मोहम्मद पैगंबर म्हणत होता की मी मेसेजर आहे किंवा मी पैगंबर आहे, मी दूत आहे. यानंतर हद्दच केलेली आहे. ते म्हणतो की नाही, मी पुत्र नाही, मी दूत नाही, मीच देवाचा देव आहे. माझ्यानंतर दुसरं कोणी श्रेष्ठ नाही, मी सर्वश्रेष्ठ आहे. तुम्हाला जर मोक्ष प्राप्त करायचा असेल तर मलाच तुम्ही शरण आलं पाहिजे, तुम्ही माझीच याचना केली पाहिजे. मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जगावं लागेल. बघा, तुम्हाला जगायचं का मरायचं
ते माझ्यावर अवलंबून आहे. तुम्हाला जगायचं असेल तर माझ्या पद्धतीनं तुम्ही जगलं पाहिजे, आणि तुम्हाला मरायचं असेल तर माझं ऐकू नका, तुम्ही मरून जाता असं म्हणतात. म्हणजे जगायचं का मरायचं हे त्या श्रीकृष्णाने स्वतःच्या हातात ठेवलेले, म्हणजे रिमोट कंट्रोल त्यांनी स्वतःच्या हातात ठेवलेले लोकांचं. असंच एक प्रकारे आपल्याला म्हणावं लागेल की नाही, या माणसाला जगायचं, त्यांनी माझी आराधना करा, माझी पूजा करा, तरच तो जगेल. आणि तुम्हाला मरायचं असेल तर मग माझं काही मानू नका, तुम्ही मरून जाणार. म्हणजे शाप ज्याला म्हटले नाही का. म्हणजे तुम्हाला पुण्य प्राप्त करायचं असेल तर माझी पूजा करा, तुम्हाला पुण्य प्राप्त होईल. तुम्हाला पापी बनायचं असेल तर तुम्ही माझी पूजा करू नका, तुम्ही पापामध्ये जाल, तुमचा मृत्यू तुम्हाला दिसेल. असं एक प्रकारे त्यांनी जाहीर करून टाकलेले. तर असे हे 3 हिरो, येशू ख्रिस्त, मोहम्मद पैगंबर आणि श्रीकृष्ण, या तिन्ही बहादरांनी काय केलेलं आहे की लोकांना गुलाम बनवलेला. बाबासाहेब काय म्हणतात, बंधूने हे माझे विचार नाहीये, मी माझ्या भाषेत सांगतोय. हे बाबासाहेबांनी त्या आर्टिकल मध्ये परखडपणे सांगितलेले आहे. या तिघांनी लोकांना काय बनवलेलं आहे, गुलाम बनवलेला आहे. वरील तिन्ही हे ऐतिहासिक पुरुष आहेत असं बाबासाहेब म्हणतायत. आणि ह्या लोकांनी काय केलेले, लोकांना वेड बनवलेले, मूर्ख बनवलेले. हे 3 असे 3 धर्म संस्थापक आहेत, येशू ख्रिस्त, मोहम्मद पैगंबर आणि श्रीकृष्ण आहे. आणि मग हे 3 असे धर्म संस्थापक आहेत. तर बाबासाहेब म्हणतात की भगवान बुद्ध कसे आहेत, आपल्याला हे पण माहित असलं पाहिजे नाही का. आपण जर इतरांवर बोलत असू तर आपल्याला स्वतःकडे पण पाहता आलं नाही का. खूप आहे, मी कोण आहे, माझ्यात काय आहे, माझी विहीर किती भरलेली आहे, मला किती येत आहे, मी किती श्रेष्ठ आहे, हे पण आपल्याला आपलं स्वतःच अंतरंग आपल्याला शोधता आलं पाहिजे. आपलं स्वतःचं अस्तित्व आपल्याला पाहता आलं पाहिजे. मी कसा आहे, माझ्यात काय आहे, हे पण आपल्याला पाहता आलं पाहिजे. बाबासाहेबांनी जो बौद्ध धर्म स्वीकारला, तो बौद्ध धर्म संस्थापक भगवान बुद्ध यांच्याबद्दल बाबासाहेब काय सांगतायत. पहिल्या भागामध्ये हे 3 लोक आणि बुद्ध यांची तुलना बाबासाहेब सांगतायत. बुद्धांनी हे जे वरचे लोक आहेत, जसं मोहम्मद पैगंबरांनी इस्लाम धर्माची स्थापना कधी केलेली आहे, 7व्या शतकात केलेली. भगवान बुद्ध यांनी आपल्या धर्माची स्थापना कधी केलेली आहे, कधी केलेली आहे. त्यांचा जन्म इसवी सन पूर्व 563 मध्ये झालेला आहे. परंतु बुद्धाच्या धम्माची स्थापना म्हणजे काय असं विशिष्ट ठिकाण नाहीये. त्यांनी ज्या 5 परिव्राजकांना जो काही धम्म सांगितलेला आहे, जे काही आर्य अष्टांगिक मार्ग सांगितलेला आहे, तो आर्य अष्टांगिक मार्गच म्हणजे भगवान बुद्धाचा धम्म आहे. आणि तो इतरांना गुलाम करणारा आहे का, इतरांना मी सांगतोय म्हणून ऐका असं म्हणणारे बुद्ध आहेत का, ते माझीच पूजा अर्चा मला शरणी असं बुद्ध कधी म्हणतायत का, अजिबात म्हणत नाहीत. तुम्हाला मुक्त स्वातंत्र्य देणारे भगवान बुद्ध यांचा धम्म कसा आहे हे बाबासाहेब आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतायत या लेखामध्ये. बुद्धांनी कधीच म्हटले नाही की मी देव आहे. म्हटले का बुद्धांनी कधी? या तिघांनी म्हटलेले. एक म्हणतो मी देवाचा पुत्र आहे, दुसरा म्हणतो मी प्रेषित आहे, तिसरा म्हणतो मी तर देवाचा देव आहे. बुद्धांनी मात्र तुलना करत असताना आपण पाहतो, बुद्धांनी काय म्हटलं, मी कधीच म्हटलेलं नाही की मी देव आहे, मी देवाचा पुत्र आहे असंही म्हटले नाही, देवाचा दूत असंही म्हटलेलं नाही, मी एक सामान्य माणूस आहे असं भगवान बुद्ध म्हणताय. तुमच्यासारखाच होतो. मी कसा होतो? येशू ख्रिस्ताचा जन्म कसा झाला म्हणतो तू, मी देवाचा पुत्र आहे. भगवान बुद्ध म्हणतात का मी देवाचा पुत्र आहे? ते म्हणतात मी माझ्या आईचा मुलगा आहे, तुमच्यासारखीच माझी आई होती. जसा तुमचा जन्म तुमच्या आईच्या उदरातून झालेला आहे, तसाच माझाही जन्म माझ्या आईच्या उदरातून झालेला आहे. मी एक सामान्य माणूस होतो, परंतु कठोर परिश्रमांनी मी असामान्य बनलेलो आहे. उगीच बनलेलो आहे. माझा जन्म देवाच्या पोटी झाला म्हणून मी तुम्हाला स्वर्गात घेऊन जातो म्हणणारे येशू ख्रिस्त तसे भगवान बुद्ध असं म्हणतात का? मी कठीण परिश्रम केलेला आहे,
मी खूप कष्ट केलेले आहेत, तेव्हा मी कुठं काय झालेलो आहे, असामान्य बनलेलो आहे. मी सुप्रबुद्ध माणूस बनलेलो आहे. कसा बनलेलो आहे मी ध्यान केलेले, सकाळी पुण्यसेनांनी सांगितलेले. अनापानसती ध्यानाच्या माध्यमातून सिद्धार्थ काय झालेले, बुद्ध झालेले आहेत. ते जन्मताच बुद्ध झालेले आहेत का, नाही. त्यासाठी कष्ट करावे लागले, त्यासाठी घाम गाळावा लागला, त्यासाठी मेहनत करावी लागली. अनागारिक धर्मपाल उगीच बोधिसत्व झाले का, नाही. त्यांनी औद्योगिक शाळा काढल्या, भिक्षूचे प्रशिक्षण केंद्र काढले श्रीलंकेमध्ये, महाबोधी सोसायटीची स्थापना केली, महाबोधी पत्रिका काढली, महाबोधी विहारासाठी लढा उभारला. शेवटी जेव्हा त्यांचा मृत्यू जवळ आलेला होता त्यावेळेस लोकांना त्यांनी सांगितलं की जो काही पैसा तुम्ही माझ्या आजारावर घालताना तो पैसा वेस्ट करू नका, तो काय करा, बुद्ध धर्माच्या प्रसार आणि प्रचारासाठी वापरा. एवढे कष्ट केल्याच्या नंतर अनागारिक धर्मपाल काय झालेले, बोधिसत्व झालेले. बाबासाहेब जन्मल्यात लोक त्यांना बोधिसत्व म्हणू लागले का, त्यांनी पण अहोरात्र कष्ट केलेले तुमच्या माझ्या सर्वांसाठी. 14 तळ्याचा सत्याग्रह केलेला आहे, महाडचा सत्याग्रह केलेला आहे, महिलांसाठी परिषदा भरवलेल्या आहेत, महाराजांसाठी परिषदा भरवलेल्या आहेत, आणि भारतीय संविधान लिहिलेले आहे. लोकांच्या कल्याणासाठी बाबासाहेबांनी काम केलेले, कष्ट केलेले, घाम गाळलेला, एवढा प्रयत्न केला. तेव्हा बाबासाहेब कोण झालेले, बोधिसत्व झालेले. अनागारिक धर्म भंते संरक्षितांना सुद्धा आपण आधुनिक बोधिसत्व म्हणतो. ते काय सहजच इंग्लंडहून भारतात आले झाले का बोधिसत्व? त्यांनी 1967 ला त्रिरत्न बौद्ध महासंघाची स्थापना केलेली आहे. एवढा मोठा संघ स्थापन केलेला आहे. जगातल्या 40-45 राष्ट्रांमध्ये त्रिरत्न बौद्ध महासंघाची स्थापना केलेली आहे. अनेक धर्मचारी घडवलेले आहेत, अनेक शिबिर केंद्र त्यांनी निर्माण केले. जगात सगळीकडे ध्यान भावना केंद्र निर्माण केलेले आहेत, ज्या ज्या ठिकाणी. तेव्हा कुठे ते झालेले, कोण झालेले, बोधिसत्व. कष्ट घाम गाळावा लागलेला आहे. भगवान बुद्ध देखील काय म्हणतात की मी बुद्ध कधी झालेलो आहे, फार परिश्रमाने झालेलो आहे. मी कठोर परिश्रम केल्यानंतर मी असामान्य माणूस बनलेलो आहे. मी एक सामान्य तुमच्यासारखा माणूस होतो. मी काही श्रीकृष्णासारखा अलौकिक नाहीये, किंवा येशू ख्रिस्तासारखा अलौकिक नाहीये, किंवा मी श्रीकृष्ण असेल, येशू ख्रिस्त असेल, मोहम्मद पैगंबरासारखा मी काही असा अलौकिक काही शक्ती दाखवत नाही. मी तुम्हाला स्वर्गात घेऊन जातो, तुम्हाला मी इकडे नेतो, मी तुम्हाला तिकडे नेतो, असं भुलभुलैया भगवान बुद्धांनी लोकांना दाखवलेत का? नाही. ते म्हणतात की आय मायसेल्फ, मी स्वतः कष्ट केलेले. काय कष्ट केलेत आपल्याला माहिती आहे. त्यांनी ध्यान साधना केलेली आहे. 29व्या वर्षी सिद्धार्थांनी ग्रहत्याग केला, आणि 35व्या वर्षी म्हणजे 6 वर्ष काय केले त्यांनी, तपश्चर्या केलेली. वेगवेगळ्या प्रकारच्या ध्यान साधना केलेल्या आहेत. कष्टाने परिश्रमाने मी कोण बनलेलो आहे, बुद्ध बनलेलो आहे. असामान्य सप्रबुद्ध मानव मी बनलेलो आहे. सिद्धार्थांचा जन्म आपल्याला माहिती आहे लुंबिनी या ठिकाणी झालेला आहे. आणि लुंबिनी टू बुद्धगया, लुंबिनी पासूनचा बुद्धगया पर्यंतचा हा जो काही प्रवास आहे हा कष्टाचा होता. आणि बुद्धगया या ठिकाणी भगवान बुद्धाचा जन्म झालेला आहे, नाही का. तिथं बुद्ध झालेले आहेत. 49 दिवस पुरेल एवढं अन्न त्यांनी स्वतः गोळा केलं, आणि तेवढे दिवस 7 आठवडे त्यांनी ध्यान साधना केलेली आहे बोधिवृक्षाखाली. तेव्हा कुठे आहे, भगवान बुद्धांचा जन्म झालेला आहे. बुद्ध म्हणतात की मी परिश्रमांती एवढा मी बनलेलो आहे. बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी बुद्ध व इतर 3 धर्म संस्थापकात अशा पद्धतीने फरक करतायत. लक्षात येते आपल्या. 3 धर्म संस्थापक असे आहेत, गेटकीपर सारखे तुम्हाला स्वर्गात घेऊन जाणारे तिथं बसलेले. बुद्ध अजिबात गेटकीपर नाहीयेत. बाकी म्हणतात की आम्ही मोक्षदाते आहोत. बुद्ध काय म्हणतात, मी मार्गदाता आहे, तुम्हाला मार्ग सांगणार आहे. इतर तिघेही आणखी काय त्याच्यामध्ये बाबासाहेब सांगतात, इतर तिघेही दैवी आहेत, दैववाद सांगणारे आहेत, जन्माने अलौकिक आहेत. ते म्हणतात ना मी देवाचा प्रेषित आहे, अलौकिक आहे. एक म्हणतो देवाचा पुत्र आहे, अलौकिक आहे. मी देवच आहे, अलौकिक आहे. बुद्ध जन्माने
बाकी अलौकिक जरी असले त्यांची शिकवण ही दैवी आहे, नाही का, दैववादावर आहे, चमत्कारिक आहे. माझी पूजा करा मी तुम्हाला स्वर्गात नेतो, ही चमत्कार नाही तर काय झालं? मला नवस करा मी तुम्हाला पुत्र देतो, हे चमत्कार नाही तर काय झालं? असा चमत्कार, असा दैववाद, असा अंधश्रद्धा या तिघा लोकांनी सांगितलेला आहे. इतर तिघेही तुम्ही देव बनू शकता असं म्हणत नाही. बुद्ध काय म्हणतात आपल्याला? काय म्हणतात? तुम्ही बुद्ध बनू शकता, तुम्ही अरहंत बनू शकता, तुम्ही अनागामी बनू शकता, तुम्ही माझ्यासारखे बनू शकता. श्रीकृष्ण म्हणतो का तुम्ही देव बनू शकता? नाही. येशू ख्रिस्त म्हणतो का तुम्ही देवाचे पुत्र बनू शकता? नाही. महम्मद पैगंबर म्हणतात का की तुम्ही देवदूत होऊ शकता? अजिबात नाही. म्हणजे तुम्ही देवांचे दूत होऊ शकता असं अजिबात म्हणत नाही. भगवान बुद्धच या जगातले सर्वश्रेष्ठ संस्थापक आहे की ते म्हणतात की तुम्ही माझ्यासारखे बनू शकता. तुम्ही यू कॅन अँड यू विल मेक अ डिफरन्स. तुम्ही दोन वस्तूमधला फरक जाणून घेऊ शकता, म्हणजे तुम्ही प्रज्ञा प्राप्त करू शकता. तुम्ही बुद्ध होऊ शकता. हे बुद्धांनी तुम्हाला शाश्वत केलेलं आहे. तुम्हाला त्याची खात्री दिलेली आहे बुद्धांनी तुम्हाला की तुम्ही माझ्यासारखे होऊ शकता. कशी खात्री दिली माहिती तुम्हाला? कौंडिन्य, महानाम, अश्वजित, भदीये हे जे 5 होते, हे 5 परिव्राजकांना जेव्हा आर्य अष्टांगिक मार्ग त्यांनी सांगितला आणि सांगितल्याच्या नंतर जेव्हा पहिल्यांदा कोणाला बुद्धत्व प्राप्त झालं? कौंडिन्यला. आणि कौंडिन्यांना जेव्हा बुद्धत्व प्राप्त झाल्याच्या नंतर भगवान बुद्धांना खात्री पडली की माझा धर्म कसा आहे, लोकांना बुद्ध बनवणार आहे. याची खात्री स्वतः बुद्धांना होती की माझ्या धर्मामुळे लोक बुद्धत्व प्राप्त करू शकतात, तुम्ही बुद्ध बनू शकता, लोकांना त्यांनी सांगितलेले. बाकी या तिन्ही लोकांनी, धर्मसंस्थापकांनी असं सांगितलं का की तुम्ही देव होऊ शकता, तुम्ही प्रेषित होऊ शकता, तुम्ही देवाचा पुत्र होता असं म्हटलेलं आहे का? नाही. हा फरक बाबासाहेबांनी इथं सांगितला की तुम्ही भगवान बुद्ध तुम्हाला असं सांगतात की तुम्ही माझ्यासारखे होऊ शकता, बाकीचे म्हणत नाही. बुद्धच असे आहेत की तुम्हाला म्हणतात की तुम्ही माझ्यासारखे बुद्ध होऊ शकतात. आणि हे ठामपणे सांगतात, छाती ठोकपणे बुद्ध सांगतात की तुम्ही बुद्ध होऊ शकता. आपल्याकडे किती महिला प्राचीन काळातल्या हे ज्यांनी बुद्धत्व प्राप्त केलेले आहे, नाही का? जी अरहंत असलेली इथं कुठंतरी विहार आहे असं मला म्हणाले की धम्मदिना केंद्र एक आपल्याकडे विहार इथं धम्मदिना ह्या अरहंत झालेल्या आहेत महिला. महाप्रजापती गौतमी ह्या अरहंत झालेल्या आहेत. अनेक महिला यांना बुद्धत्व प्राप्त झालेले. भगवान बुद्धांनी असं म्हटलेलं नाही की तुम्ही महिला आहे तुम्हाला काही प्राप्त होत नाही, तू ह्या खालच्या जातीतला आहे तुला काही जमत नाही असं म्हटलंय का बुद्धांनी? अजिबात नाही. प्रत्येकाना एव्हरीवन कॅन, प्रत्येक जण काय करू शकतो? बुद्धत्व प्राप्त करू शकतो असं म्हटलेले. परंतु या बाकीच्या तिघांनी मात्र असं म्हटलेलं नाही की तुम्ही देव होऊ शकता, प्रेषित होऊ शकता, देवाचा पुत्र होऊ शकता, असं अजिबात म्हटलेलं नाही. बुद्ध असंही म्हणत नाही की तुम्ही मला शरण या, असं म्हणतात का बुद्ध? अजिबात म्हणत नाही. यही पस्सिको, काय म्हणतात बुद्ध? या आणि पहा. या आणि पहा म्हणजे का? अरे या पहा, तुम्हाला पटत असेल तर घ्या, नाहीतर सोडून द्या. एवढं स्वातंत्र्य दिलेले. बाकीचे लोक काय म्हणतात? नाही यायचं नाही, पाहायचं नाही, आम्ही म्हणाल तेच करायचं, आम्ही म्हणाल तेच पूर्व दिशा आहे, आम्ही म्हटलं इकडं पूर्व दिशा आहे, परंतु श्रीकृष्ण म्हणाले नाही इकडं पूर्व दिशा आहे, इकडेच त्याला म्हणावं लागेल, कारण मी सांगतोय ना, मी देव आहे ना, मी प्रेषित आहे ना, मी देवाचा पुत्र आहे ना, मी म्हणाल तसंच करायचं. परंतु बुद्ध काय म्हणतात? तुम्हाला जर पटत असेल तर माझा धम्म आचरण करा, आणि धम्माचरण केल्याच्या नंतर तुम्हाला बुद्धत्व प्राप्त होईल. तुम्हाला एवढं मुक्त स्वातंत्र्य दिलेले भगवान बुद्धाने. म्हणजे बुद्ध हे संपूर्णपणे, बाकीचे लोक अलौकिक आहेत, बुद्ध देखील अलौकिक यासाठी आहे की ते अलौकिकतेचा त्यांनी अनुभव घेतलेला आहे. याच्यावर तुम्ही चर्चा करा, लौकिक आणि अलौकिक कशाला म्हणतात ते, नाही का? याच्यावरही तुम्ही चर्चा करा की 3 धर्म संस्थापक कसे आहेत आणि भगवान बुद्ध कसे आहेत, याच्यावरही तुम्ही चर्चा करा. लौकिक आणि अलौकिक कशाला म्हणतात? बुद्ध हे, बाबासाहेब म्हणतात की हे तिन्ही धर्म संस्थापक अलौकिक आहेत. भगवान बुद्ध देखील अलौकिक आहेत, परंतु बुद्धाचा अलौकिकपणा आणि बाकी तिघांचा अलौकिकपणा याच्यात फरक आहे. काय फरक आहे? या तिन्ही
धर्मसंस्थापकांचं अलौकिकत्व हे ढोंग आहे. त्यांनी ते अनुभवलेलं नाही. भगवान बुद्धांनी अनुभवलेलं अलौकिकत्व म्हणजे लोकांच्या बाहेर असलेलं. लौकिक आणि अलौकिक म्हणजे काय? लौकिक म्हणजे लोकांमध्ये भौतिक सुखात राहणारे. लौकिक म्हणजे काय? भौतिक सुखात राहणारे. मुलं बाळ सगळे 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 सांभाळून आपल्या घर बाळ सांभाळणारी या लोकांना लौकिक म्हणतात. अलौकिक म्हणजे काय? ग्रह त्याग करून धम्मप्रसार आणि प्रचार करणे. तुम्ही दिवाळीच्या दिवसामध्ये गोडधोड खाण्यात, फटाके वाजवण्यात, पाहुण्याकडे जाण्यात हे न करता तुम्ही इथं आलात की नाही, अलौकिकतेच्या वाटेवर आपण आहोत. भगवान बुद्धांनी ग्रह त्याग केलेला आहे आणि धम्मप्रसार आणि प्रचार, धम्म स्थापन केलेलं आहे. लोकांना सद्गुण सदाचार सांगितलेले, त्याचा अनुभव घेतलेला आहे बुद्धांनी. अनुभव घेणं त्याला अलौकिक असं म्हटलेले. ग्रह त्यागाचा अनुभव घेणं त्याला अलौकिक असं म्हटलेले. ज्याला निबिद्ध असं म्हटलेले. आंतरिक शुद्धता अनुभवणे त्याला अलौकिक असं म्हटलेलं आहे. म्हणून तुम्ही लौकिक आणि अलौकिक काय आहे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. लोक तुम्हाला विचारतात की तुम्ही धम्म शिकलेला आहे. लोक त्रिरत्न बौद्ध महासंघातल्या धम्ममित्रांना खूप हुशार समजतात, धम्मचारींना हुशार समजतात. मग आपल्याला हुशारी काय आहे ते सांगता आली पाहिजे की नाही. लौकिक काय आणि अलौकिक काय आहे तर याच्यावर तुम्ही चर्चा करा तुमच्या गटांमध्ये, की आमचे आदरणीय धम्मचारी तुम्हाला सांगतील. तुम्ही पुन्हा त्याच्यावर जास्त चर्चा करू शकता. बुद्ध हे संपूर्ण अलौकिक आहेत, म्हणजे असामान्य आहेत. ग्रह त्याग करून त्याचा त्यांनी अनुभव घेतलेला आहे. लोकोत्तर जीवनाचा सर्वोच्च अनुभव घेतलेला आहे त्यांनी. येशू ख्रिस्त बाकीच्या लोकांनी अनुभव नाही घेतलेला आहे, फक्त ते सांगतायत असं करा तसं करा. त्यांनी स्वतः काही केलं नाही. बुद्धांनी मात्र त्याचा अनुभव घेतलेला आहे. आध्यात्मिक जीवनाचा परमोच्च बिंदू त्यांनी गाठलेला आहे. कोण गाठलेला आहे? भगवान बुद्धांनी गाठलेला आहे. आध्यात्मिक जीवन कशाला म्हणतात माहिती तुम्हाला? याच्यावरही तुम्ही चर्चा करू शकता की आध्यात्मिक, बरेच लोक त्याचा चुकीचा अर्थ काढतात. आध्यात्मिक म्हणजे धार्मिक जीवन जगणे असं लोक म्हणतात, नाही का? काय लोक म्हणतात हो हा माणूस आध्यात्मिक आहे. म्हणजे एखादा संन्यासी माणूस आहे, केस वाढवलेले आहे, दाढी वाढवलेली आहे, इथं काहीतरी भंडारा लावलेला आहे आणि तो दारोदार इकडे तिकडे फिरतोय. लोक म्हणतात अरे हा आध्यात्मिक माणूस नाही, चुकीचं आहे ते. आध्यात्मिक म्हणजे काय? धार्मिक अभ्यास असलेला माणूस, धम्माचरण करणारा माणूस, ध्यान साधना करणारा माणूस, ध्यान करणारा माणूस आणि त्याचा अनुभव घेणारा माणूस, त्याला अध्यात्म असं म्हटलं. हा फरक आहे. केवळ पूजा अर्चा करणे. बरेच लोक आपल्याकडे पण ही पद्धत लोकांनी निर्माण केलेली. वर्षावासाच्या वेळेस केवळ ग्रंथ वाचायचा, उपवास दिनाच्या दिवशी उपवास करायचा, केवळ पूजा अर्चा करणे याला आध्यात्मिक म्हणत नाही. तो अनुभव आपल्याला घेता आला पाहिजे. उपवास तर केलाच पाहिजे, वर्षावासात ग्रंथ वाचलाच पाहिजे, त्याचा अनुभव आपल्याला घेता आला पाहिजे, त्याची अनुभूती आपल्याला घेता आली पाहिजे. जो माणसं अनुभूती घेतात ध्यान साधनेच्या माध्यमातून, मित्रांनो आपल्याला बुद्धत्वाचा अनुभव घेता आला पाहिजे. ते अनुभूती घेणं त्याला आध्यात्मिक असं म्हटलेले. तर याच्यावर तुम्ही चर्चा करू शकता. तर बुद्धांची शिकवण स्वानुभवातून असून सर्वांसाठी आहे. बुद्धांची शिकवण ही कशी आहे? दुसऱ्यांनी सांगितलेली आहे का त्यांना? स्वानुभवातून आहे, स्वतःच्या अनुभवातून आहे आणि ती सर्वांसाठी आहे, सर्वांसाठी खुली आहे. ती आचरण केल्यास प्रत्येक जण प्रबुद्ध बनू शकतो. ही भगवान बुद्धाची शिकवण आहे. व शिकवणीची सत्यता प्रत्येकाला अनुभवता येते. जे काही अनुभव तुम्ही घेतला नाही त्याची सत्यता तुम्हाला पडताळून पाहता येते. सत्यता पडताळून पाहता येते म्हणजे बघा आता उदाहरणार्थ तुम्ही पंचशिलेचं पालन करता. बुद्धांनी पंचशील सांगितले आपल्याला, बरोबर आहे. मी चोरी करणार नाही, मी दारू पिणार नाही, मी व्यभिचार करणार नाही, मी खोटं बोलणार नाही. हे पंचशीलात सांगितलेलं आहे. मी कोणाची हत्या करणार नाही. आता हा धर्म बुद्धांनी सांगितलेला आहे. उदाहरणार्थ एखादा माणूस आपला दारू पित होता, आता त्याला बुद्ध धर्म समजलेला आहे. आता तो दारू पित नाही, रोज 100 रुपयाचे दारू प्यायचा. आता दारू पिणं बंद केले, त्याचे 100 रुपये वाचतात मुलाबाळांच्या शिक्षणासाठी, त्याची फीस भरण्यासाठी, त्याला छान कपडे घेण्यासाठी, त्याला दप्तर घेण्यासाठी. बुद्धाचा धम्म अनुभवल्याच्या नंतर त्याची सत्यता ही आहे की आपण सुखाने जीवन जगतो आहोत. ही सत्यता आहे.
हा अनुभव आपल्याला घेता येतो. हा अनुभव तुम्ही घेऊ शकता असं बुद्ध म्हणतात. तुम्ही लोकांचा द्वेष करत होतात, परंतु मैत्री भावना ध्यान केल्याच्या नंतर तुम्ही द्वेष करणं बंद केलेले. तुमचे मित्र वाढतायत, लोक तुम्हाला चांगले म्हणतायत. हा अनुभव आहे धम्माचरणाचा. तुम्ही पानातिपाता वेळमणी शिक्कापदं समादयामी, जीवहिंसा करण्यापासून मी अलिप्त राहतो, ही शिकवण आहे. तुम्ही अगोदर लोकांवर रागवत होता, द्वेष करत होता. एवढंच नव्हे तर तुम्ही ध्यान जेव्हा कराल ना मैत्री भावना, त्यावेळेस तुम्ही मटण खाणं सुद्धा सोडाल. तुमच्यामुळे अनेक कोंबडे बकरे वाचतील. हा अनुभव आहे की नाही आपला? आपल्याला हा अनुभव घेता येतो. बुद्ध म्हणतात की तुम्ही हा अनुभव घेऊ शकता. हा भगवान बुद्धाचाच धम्म, हा सत्यता पडताळून पाहणारा धम्म आहे, इतर कुठलाही धम्म नाही असं बाबासाहेब म्हणतात. बुद्धांनी लोकांशी साधलेला संवादच हा महत्वाचा आहे. भगवान बुद्धांनी काय केलेलं? अनेक लोकांशी संवाद साधलेला आहे, सामान्य लोकांशी. अप्रबुद्ध मानवाकडून सुप्रबुद्ध मानवाकडे घेऊन जाणारा भगवान बुद्धाचा धम्म आहे. जे लोक सामान्य आहेत, कष्टकरी आहेत, जे ध्यान वगैरे करत नव्हते, अप्रबुद्ध होते, परंतु जेव्हा भगवान बुद्धाचा धम्म तुम्ही स्वीकारलेला आहे, अनुकरण केलेलं आहे, तुम्ही प्रबुद्ध बनू शकता, सुप्रबुद्ध तुम्ही बनू शकता. हा भगवान बुद्धाचा धम्म आहे असं बाबासाहेब म्हणतात. भगवान बुद्धांनी अनेक लोकांशी संवाद साधलेला आहे. जसे माणसं तसा धम्म सांगितलाय भगवान बुद्धांनी. शेतकरी भेटला, भगवान बुद्धांनी त्याला समजेल त्या पद्धतीने धम्म सांगितलेला आहे. राजा भेटला, राजा प्रसेनजित भेटला, राजा बिंबिसार भेटला, त्याला त्या पद्धतीने भगवान बुद्धांनी धम्म सांगितलं आणि त्याला राजकारभार कसा करायचा हे त्यांना सांगितलेलं आहे. सामान्य लोकांना समजेल अशा भाषेत भगवान बुद्धांनी काय केलेलं आहे? त्यांनी आपला धम्म सांगितलेला आहे. तर लोकांना संवाद साधणारे बुद्ध होते. श्रीकृष्णासारखे, येशू ख्रिस्तासारखे, महम्मद पैगंबरासारखे आदेश देणारे होते का? अरे या मला इकडे आणि माझ्या पाया पडा, तुम्हाला स्वर्ग प्राप्त होणार नाही. इथं काय सांगितलंय बुद्धांनी? तुम्हाला पटत असेल तर हा धम्म स्वीकारा, पटत नसेल तर माझी काही तुम्हाला दमदाटी नाही, माझी काही हुकुमशाही नाही, तुम्ही ते अनुभवा. ते गाणं आहे ना, बुद्ध हो नवा नवा, दुःखावरीलही ही दवा, मी सांगतो म्हणून नव्हे, तुम्ही स्वतः अनुभवा. किती सुंदर सांगितले. म्हणजे तुम्ही ही दुःखावरील मी दवा तुम्हाला सांगितलेली आहे. तुमच्यामध्ये असलेले जे काही लोभ द्वेष मोह याच्यावर मी दवा सांगितलेली आहे तुम्हाला. ही तुम्ही जर लोभ द्वेष मोह याच्यावरचं जे औषध आहे, द्वेषावरचं औषध काय? मैत्री भावना आहे. लोभावरचं औषध काय आहे? दान आहे. हे भगवान बुद्धांनी औषध सांगितलेलं आहे. मी सांगतो म्हणून नाही, तुम्ही अनुभवा, तर तुम्ही त्याचा विकास कराल, तुम्हाला त्याचा अनुभव घेता येईल असं बुद्ध म्हणतायत. बुद्ध हे मार्गदाता आहेत. बाकीचे तिघे कोण आहेत? मोक्षदाते, स्वर्गात घेऊन जाणारे, तुम्हाला मोक्षाकडे घेऊन जाणारे आहेत. परंतु बुद्ध मात्र नाही, मी मोक्षदाता नाही, मी काय तुम्हाला मार्ग सांगणार आहे. हा असा मार्ग आहे. चौफुलीकडून इकडे ध्यान केंद्र चालते, मार्ग सांगणारे आहेत. तुम्ही शोधा म्हणतायत का? ते नाही, हा इकडे जाणारा मार्ग आहे. तुम्ही तिकडे गेला तर तुमचा विकास होणार आहे, तुम्हाला बुद्धत्व प्राप्त होणार आहे. बुद्ध म्हणतात म्हणून मी मार्गदाता आहे असं म्हणतात. बुद्धाच्या संघात हजारो स्त्रियांनी अरहंत पद प्राप्त केलेले, बुद्धत्व प्राप्त केलेले आपण माहित आहे आपल्याला, आपण वाचलेले भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये. तर हा भगवान बुद्धाचा धम्म हा अतिशय सरळ आहे, तुम्हाला धम्म मार्गावर आरूढ करणारा आहे, तुम्हाला विकासाकडे घेऊन जाणार आहे. केवळ विकासाकडे नाही तर तुम्हाला बुद्धत्व प्राप्त करून देणारा हा भगवान बुद्धाचा धम्म आहे. आपल्याला माहित आहे, आताच मी म्हणालो की भगवान बुद्धांनी आपल्या धम्माची प्रचिती घेतलेली, परीक्षा घेतलेली. कशी घेतलेली परीक्षा? जगातला कोणी धर्म संस्थापक दुसरा असा कोणीच नाही की जो स्वतःच्याच धम्माची परीक्षा घेतोय. किती महान गोष्ट आहे की माझा धम्म, त्यांना बुद्धत्व प्राप्त केल्याच्या नंतर त्यांच्या मनात शंका आलेली होती की मी जे सांगतोय ते लोकांना कळेल की नाही. परंतु त्यांना हे लक्षात आलं की असे काही 5 माझे मित्र होते की जे तिथं सारनाथला आहेत आणि तेथे गेल्याच्या नंतर ते समजून घेऊ शकतात. आणि त्यांनी प्रचिती घेतली, परीक्षा घेतली, त्यांनी आर्याष्टांगिक मार्ग सांगितला आणि सांगितल्या कौंडिन्यांना बुद्धत्व प्राप्त झाले. त्यांनी स्वतःच्या धर्माची परीक्षा घेणारे भगवान बुद्ध होते. असे आहेत का ते? श्रीकृष्ण,
मोहम्मद पैगंबर, येशू ख्रिस्त त्यांनी परीक्षा घेतली का आपल्या धर्माची? आपल्या धर्माची नाही. ते स्वतःच पेपर तपासणारे आहेत. परीक्षा द्यायचीच नाही, काहीच नाही. मी सांगतो ते करा, तुम्ही पास, आणि मी सांगत नाही तर तुम्ही नापास. भगवान बुद्ध म्हणतात तुम्ही अनुभवा, तुम्हाला पटत असेल तर या, तुम्हाला ते बुद्धत्व प्राप्त होऊ शकते. मी सांगतो म्हणून नाही तर तुम्ही स्वतः अनुभवा असं म्हटलेले. जर पटले तर स्वीकारा, नाही तर सोडून द्या, असं मुक्तपणे स्वातंत्र्य देणारे भगवान बुद्ध या जगातले सर्वश्रेष्ठ धर्म संस्थापक आहेत असं बाबासाहेब म्हणतात. एवढंच नाही, भगवान बुद्धांनी किती मुक्त स्वातंत्र्य दिले. ते काय म्हणतात? महापरिनिब्बाण सुत्तामध्ये आनंदाला सांगतात, आनंदा, महापरिनिब्बाण सुत्तामध्ये भगवान बुद्ध आनंदाला म्हणतात की आनंदा, काळाच्या वेळेच्या ओघामध्ये माझ्यानंतर काही श्रेष्ठ भिक्षूंना असं वाटलं माझ्या धर्मात तुम्हाला बदल करायचा तर छोटे मोठे बदल तुम्ही करू शकता. बांधून ठेवलं का त्यांनी आपल्याला? नाही. तुम्हाला स्वातंत्र्य दिलं, तुम्ही यू कॅन चेंज, तुम्ही बदल करू शकता. बुद्ध शिकवण लोप पावेल याची कधी त्यांना अजिबात भीती वाटली नाही. माझ्यानंतर जे भिक्षू आहेत आणि ते जर वेगळ्या पद्धतीने धम्म सांगतील आणि माझा धम्म लोप पावेल, त्यांना अजिबात भीती वाटली नाही. श्रीकृष्ण येशू ख्रिस्त यांना मात्र भीती होती. आम्ही सांगितलं ते लोकांनी केलं नाही तर आमचा धर्म पुढेल असं त्यांना भीती होती. भगवान बुद्धांना भीती होती का? अजिबात नाही. ते घाबरणारे नव्हते. त्यांना माहित होती की माझा धम्म हा विज्ञानवादी आहे, समतावादी आहे आणि तो काळाच्या वेळेच्या पुढे गेलेला आहे. म्हणून भगवान बुद्धाचा धम्म कसा आहे? बियॉन्ड द सायन्स आहे, विज्ञानाच्या पुढे गेलेला आहे. म्हणून त्यांना अजिबात भीती नव्हती, म्हणून ते घाबरणारे नव्हते. ते म्हणतात की माझ्या पश्चात, माझ्या नंतर भिक्षू संघाला असं वाटलं की याच्यात काही बदल करावा, परंतु आजपर्यंत कुठल्याही भिक्षूंनी, कुठल्याही महान व्यक्तींनी बुद्धाच्या धम्मात बदल केलेला नाही, कारण त्याची गरजच भासली नाही. जो 3500 वर्षापूर्वी जो बुद्ध धम्म भगवान बुद्धांनी सांगितलेला होता तो आजही तशाच्या तसा लागू होतो. भगवान बुद्धाच्या काळातही जातीयता होती, भगवान बुद्धाच्या काळातही विषमता होती, भगवान बुद्धांच्या काळामध्ये स्त्रियांची अवनती होती, स्त्रियांवर अन्याय अत्याचार होत होते, जातीयता होती, चांडाळांना लोक मान्य करत नव्हते. आजही तीच परिस्थिती आहे. भगवान बुद्धाचा धम्म 2500 वर्षापूर्वी जसा होता तसाच आजही आहे. म्हणून कुणालाही याच्यात बदल करावा अशी गरज भासली नाही. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मात्र भगवान बुद्धाचा जे त्यांचं म्हणणं होतं की तुम्हाला काळाच्या वेळाच्या ओघात जर तुम्हाला बदल करायचा असेल तर तुम्ही करू शकता. भगवान बुद्धाच्या नंतर राजा अशोकाने सुद्धा बदल केला नाही. राजा अशोकाच्या नंतर भगवान बुद्धांनी मात्र, बाबासाहेब आंबेडकरांनी मात्र त्याच्यात बदल केलेला आहे. काय बदल केलेला आहे? काय बदल केलेला आहे? बाबासाहेबांनी भगवान बुद्धांचे विचार हे आचरणात आणलेले आहेत. भगवान बुद्ध म्हणाले की काळाच्या वेळाच्या ओघात तुम्हाला बदल करायचं करू शकता. 14 ऑक्टोबर 1956 बाबासाहेबांनी भिक्षूंकडून दीक्षा घेतली, चंद्रमणी यांच्याकडनं. आणि नंतर काय केलं बाबासाहेबांनी? स्वतः 3,80,000 लोकांना त्यांनी काय केलेले? धम्मदीक्षा दिलेली. भिक्षूंनीच दीक्षा दिली पाहिजे अशी प्रथा होती. परंतु बाबासाहेब म्हणतात की भगवान बुद्धांनी सांगितलेले की काळाच्या वेळाच्या ओघात तुम्हाला बदल करायचं तर करू शकता. आणि आज आपण पाहतो अनेक धम्मचारींच्या हस्ते, अनेक उपासकांच्या हस्ते, धम्माचरण करणाऱ्या लोकांच्या हस्ते धम्मदीक्षा होते. बाबासाहेबांनी सांगितलं की दर एकाला दीक्षा दिली पाहिजे. दर एक माणूस, कोणताही माणूस दुसऱ्या माणसाला दीक्षा देऊ शकतो, परंतु कोण आहे तो? आचरणशील आहे, धम्माचरण करणारा आहे. विशेषतः त्यांनी सांगितलं की बोधिसत्व अवस्थेला एखादा व्यक्ती गेलेला असेल तर तो इतरांना दीक्षा देऊ शकतो. पण इतर धर्म संस्थापकांनी हे सांगितलेलं आहे का? नाही. येशू ख्रिस्ताने म्हणलेले का माझा दुसरा भाऊ जन्मणार आहे, माझी बहीण जन्मणार आहे, ती तुम्हाला येऊन स्वर्गात घेऊन जाईल असं म्हटलेलं आहे का? नाही. किंवा मोहम्मद पैगंबरांनी म्हटलेले का मी नाही दुसरा कोणी येईल तुम्हाला मेसेज देईल किंवा दूत असेल असं म्हटलेलं नाही. श्रीकृष्णाने पण त्याने तर हद्दच गाठलेली, माझ्यानंतर कोणीच नाही, मीच देवांचा देव आहे.
बुद्ध किती किती सेक्युलर आहेत, किती सहिष्णू आहेत, किती लोकांचे कल्याण करणारे आहेत, लोकांना संवाद साधणारे भगवान बुद्ध आहेत. आणि बुद्धाचा धम्म कल्याणकारी, लोकोपयोगी, माणसाला तारणारा आहे. तो हिंदू धर्म तारणारा आहे का? मारणार आहे, कापणार आहे, अंधश्रद्धेत गलित गात्र अवस्थेमध्ये नेऊन सोडणार आहे. लोकोपयोगी अजिबात नाही. हिंदू धर्म लोक कसे पाळतात माहितीये का? गरज असेल तर, आणि गरज नसेल तर, म्हणजे गरज म्हणून त्यांनी ते पालन केलेलं आहे. लग्न झालं की खंडोबाचा गोंधळ घालतात ते. त्यांना सांगितलं हे तुझं दैवत आहे आणि लग्न झालं की तुम्ही ते गोंधळ घातला पाहिजे. त्यांना गरज म्हणून करतायत ते. इकडे गरज म्हणून आहे का? भगवान बुद्धाचा धम्म लाईफस्टाईल आहे, जीवनशैली आहे. जीवनशैली म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो आहोत. म्हणून बाबासाहेबांनी जे भगवान बुद्धांनी मेसेज दिलेला होता की काळाच्या वेळाच्या ओघात तुम्ही याच्यात बदल करू शकता, बाबासाहेबांनी आचरण केलंय, ते त्याच्यात बदल केलेला आहे. आणि बाबासाहेबांनी इतरांना दीक्षा दिलेली आहे. वरील फार मानसिक चिकित्सा बाबासाहेबांनी केलेली आहे. कशाची चिकित्सा केलेली आहे? इतर धर्म संस्थापक दिग आणि भगवान बुद्ध यांच्यामध्ये बाबासाहेबांनी एक प्रकारे चिकित्सा केलेली आहे. बाबासाहेबांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात त्याची मीमांसा केलेली आहे. यात बुद्धच खऱ्या अर्थाने श्रेष्ठ आहे. वाटतात श्रेष्ठ तुम्हाला? इकडे दैववाद आहे, अंधश्रद्धा आहे, कर्मकांड आहे, जन्माच्या आधी कर्मकांड आहे आणि मृत्यूच्या नंतर ही कर्मकांड आहे. मुलगा होऊ दे म्हणून नवस करणाऱ्या हिंदू धर्मातल्या बायका आहेत की नाही? जन्मात आधी नवस आहे, मुलगा झाल्याच्या नंतर याचं चांगलं होऊ दे म्हणूनही देवाला नवस करणारे आहेत. माणूस मेल्याच्या नंतरही त्याचं श्राद्ध करणारे लोक हिंदू धर्मात आहेत. जन्मण्याच्या आधीपासून मरणाच्या नंतर सुद्धा कर्मकांड सांगणारा हिंदू धर्म आहे. इस्लाम धर्मही तसाच आहे, येशू ख्रिस्तांचाही धर्म, ख्रिश्चन धर्मही तसाच आहे. इकडे मात्र भगवान बुद्धांचा धर्म मात्र विज्ञानवादी आहे, समतावादी आहे. भगवान बुद्धांनी खूप मोठ्या प्रमाणात लोकांना स्वातंत्र्य दिलेले आहे. म्हणून भगवान बुद्धाचा धर्म कसा आहे? बाबासाहेब म्हणतात सर्वश्रेष्ठ आहे. केवळ श्रेष्ठ नाही तर सर्वश्रेष्ठ आहे असे बाबासाहेब म्हणतात. या ठिकाणी कुठल्याच पद्धतीने कर्मकांडाला स्थान नाहीये. तुम्ही चर्चा करू शकता गटामध्ये की आपण बौद्ध स्वतःला म्हणतो, तर हिंदू धर्म सोडलेला आहे का आपण? एवढे वर्ष झाले का आणखी कर्मकांड करायला लागलेत? आणखी घरी लक्ष्म्या बसवायच लागली, तुम्ही गणपती बसवायच लागले, घरच्या आतमध्ये किचन मध्ये नेऊन बसवायला लागले का तुम्ही? याच्यावर तुम्ही चर्चा करा गटामध्ये. खरंच मी बाबासाहेबांनी सांगितल्या पद्धतीने धर्म मी जोपासत आहे का? अंधश्रद्धा आहे का माझ्यात आणखी? आमच्या एका धर्मचार्यांच्या मुलीचं लग्न होतं, आम्ही साखरपुड्याला गेलो. सांगायला पाहिजे. माझी मुलगी, आता लहान मुलं होती तेव्हापासून आम्ही आमच्या मुलांना सोबत शिबिरात घेऊन, जसं आई वगैरे आलेले आहेत, मुलांवर चांगले संस्कार आहेत. आपल्याकडे संस्कार मुलं शिकतात ना की कर्मकांड नाहीये, अंधश्रद्धा नाही. एका धर्मचारींच्या मुलीचं लग्न होतं. माझ्या मुलीने कसं काय पाहिलं की त्या मुलीच्या पायाला काळा दोरा होता, काळा दोरा होता. आणि घरी येऊन मला म्हणाले की पप्पा तुम्ही लोकांना एवढं सांगता, तुमच्या धर्मचारींच्या मुलीच्या पायाला काळा दोरा कसं काय हो? आणि हे अंधश्रद्धा नाही का? आपण सोडलंय का? आपण धर्ममित्र झालो, धर्मचारी झालो, स्वतःला बौद्ध म्हणतो, बाबासाहेबांचे उपासक म्हणतो, आम्ही बौद्ध धर्म स्वीकारला म्हणतो, आम्ही खूप मोठे झालो म्हणतो. अंधश्रद्धा सोडली का? तुम्ही स्वतः बोला, चर्चा करा. आणि सोडली नसेल तर इथून सोडण्याचा प्रयत्न करा. बंधू, आपण बाबासाहेबांना केव्हा मानू? मला नेहमी असं वाटतं की भगवान बुद्ध तुमच्या रूम मध्ये बसलेले, तुम्ही खोटं बोलत असाल, व्यभिचार करत असाल, चोरी करत असाल, जीवहिंसा करत असाल, तर भगवान बुद्ध असे घुरून पाहत असतील. अरे मी याला तर असं सांगितलं होतं की चोरी करू नको, खोटं बोलू नको, आणि हा तर सर्रास करतोय, माझ्या पुढेच करायला लागला. त्या प्रतिवेदन पाहून बुद्ध म्हणत असतील, आणि मग बुद्ध म्हणत असतील की इथं मला राहण्याची काय गरज नाही, ते खिडकीतून बाहेर निघून जाते. स्वतः आपण या गोष्टीचा विचार करा की आपल्याला वाटते आपल्याला कोणी पाहत नाही. मोबाईलवर आपण पिक्चर पाहतो, हे रील पाहायला लागलो, हे पाहायला लागलो, ते पाहायला लागलो, आपल्याला वाटतं कोणी पाहत नाही.
हे मनात ठेवा की मला बुद्ध पाहताय. तुला म्हणतात की अरे मी तुला धम्माचरण करण्यासाठी सांगितलेले, बुद्ध धम्म सांगितलेले, तू काय करतोस? बुद्ध आपल्या घरातून एके दिवशी खिडकीतून बाहेर निघून जातील. लक्षात ठेवा, आपण जर धम्माचरण नाही केले तर, आपण जर एवढं करून अंधश्रद्धाच पळत असू, कंदोरी करत असू, आपण कर्मकांडच करत असू, तर बुद्ध आपल्या घरात राहणार नाही. बुद्ध आपल्याला कुठे ठेवायचे? घरात ठेवायचे ना. आपल्याला कुठे ठेवायचे? हृदयात ठेवायचे, आपल्या अंतःकरणात ठेवायचे. तर हा सर्वश्रेष्ठ भगवान बुद्धाचा धम्म आहे असं बाबासाहेब आपल्याला निक्षून सांगतात. केवळ निक्षून सांगतात असं नाही, बाबासाहेब घाबरत नाहीत, निर्भीडपणे जगातल्या लोकांना सांगतायत की हे 3 धर्म असे आणि भगवान बुद्धाचा धम्म असा आहे. तर तुम्ही गटामध्ये जाऊन चर्चा करायची आहे की हे 3 धर्म बाबासाहेबांनी 3 धर्म संस्थापक कसे सांगितले आणि बौद्ध धर्म कसा आहे, त्याच्यानंतर लौकिक काय आहे, अलौकिक काय आहे, आध्यात्मिक काय आहे, याच्यावर तुम्ही चर्चा करा. आणि खरंच या 3 लोकांनी सांगितलेली गोष्ट खरी आहे का भगवान बुद्धांनी सांगितलेली गोष्ट खरी आहे, याच्यावर तुम्ही चर्चा करायची आहे. खरं तर बुद्ध हे मुक्त स्वातंत्र्य बहाल करणारे आपल्याला आहे. बुद्धांनी आपल्याला काय केलेले? मुक्तपणे स्वातंत्र्य बहाल केलेली. काय परिधान करायचं, काय खायचं, कसं जीवन जगायचं, हे भगवान बुद्धांनी तुम्हाला मुक्तपणे सांगितलेलं आहे. हिंदू स्त्रियांना डोक्यावर पदर घेतला पाहिजे, मोठ्या माणसांच्या पुढे बोललं नाही पाहिजे, समोरच्या माणसाला नजर भिडवता कामा नये, तो पुरुष आहे म्हणून त्याच्याशी बोलता कामा नये, महिलांनी शिक्षण घेऊ नये, महिलांनी घराच्या बाहेर पडू नये. हिंदू धर्मातले संस्कार आहेत. भगवान बुद्धांनी, बाबासाहेबांनी मात्र आपल्याला मुक्तपणे, एवढंच कशाला, बाबासाहेबांनी एक महिलांचं संमेलन घेतलं होतं आणि त्या महिलांच्या संमेलनामध्ये आमच्या महिलांनी साड्या कशा व्यवस्थित नेसल्या पाहिजे याचं प्रशिक्षण शाळा घेतलेली होती, वर्कशॉप घेतलेलं होतं बाबासाहेबांनी. आमच्या महिला टापटीप दिसल्या पाहिजे, त्यांनी सोन्याचे दागिनेच घातले पाहिजे, कतलाचे दागिने घालू नये. एवढं मुक्त स्वातंत्र्य बुद्ध आणि बाबासाहेबांनी आपल्याला दिलेलं आहे. तर आपण कितपत बुद्धांनी सांगितलेले विचार का आणखी अंधश्रद्धेमध्येच आहोत याच्यावर आपण चर्चा करायची आहे. तर तेव्हा बंधू आणि भगिनींनो, आपण गटामध्ये जाऊन चर्चा करायची. 12:15 वाजतायत, 12:17 झालेली. तर मला वाटते 1:30 वाजता जेवण आहे, तर 1:15 वाजता म्हणजे 1 तासभर, म्हणजे 1:30 वाजता सोडलं तर आपल्याला गेल्या थोडं फ्रेश होऊन आपण येऊ शकतो. तर 1 तास आपल्याला चर्चा करायची आहे, जे तुम्हाला मी मुद्दे दिले त्या मुद्द्यावर, आणि मग 1 वाजता आपल्याला जेवण आहे. तर दुसरा जो भाग आहे बाबासाहेबांनी सांगितलं तो, त्याच्यावर आपण पुन्हा व्यवस्थित चर्चा करणार आहोत. आपण मला या ठिकाणी बाबासाहेबांनी लिहिलेला जो लेख आहे 1950चा, भगवान बुद्ध आणि त्यांच्या धर्माचं भवितव्य, याच्यातली प्रस्तावना आणि त्यातला पहिला भाग, जो 3 इतर धर्म संस्थापक आणि भगवान बुद्ध यांची तुलना, यावर तुम्ही मला ऐकून घेतले, त्याबद्दल आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. थांबतो. जय भीम, जय भीम, जय भीम.